भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की जो समाज, जो देश, जे राष्ट्र आपला खरा इतिहास विसरतो तो देश आणि तो समाज कधी इतिहास घडवू शकत नाही, अन्यथा चुकीचे इतिहास सांगून आपल्याला गुलाम बनवलं जातं. ज्ञान नाही, शिक्षण नाही म्हणून आपण गुलाम आहोत. म्हणून गुलामीतून मुक्त व्हायचं असेल तर आपण शिक्षण घेतलं पाहिजे. फुलेंनी सांगितलं, शाहू महाराजांनी सांगितलं, शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही. आणि बाबासाहेब तर म्हणाले, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, वाचाल तर वाचाल, शिकाल तर टिकाल. हा संदेश बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिला. ज्या बाबासाहेबांना कुमारवयामध्ये मोठं घर मिळालं नाही, स्टडी रूम मिळाले नाही, स्टडी टेबल मिळाला नाही, त्या बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आज अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठामध्ये, लंडनमध्ये, दिल्लीमध्ये आहे, कलकत्त्यामध्ये, चेन्नई, पुणे, मुंबई सर्वत्र पुतळे आहेत. स्त्रियांनी प्रथमतः शेतीचा शोध लावला, घराची निर्मिती स्त्रियांनी केली, गावाची रचना स्त्रियांनी केली. म्हणून स्त्री ही पुरुषापेक्षा अधिक सृजनशील आहे. बुद्धाची, महावीराची आणि चार्वाकाची जी क्रांती आहे ती विषमतेच्या विरुद्ध, अंधश्रद्धेच्या विरुद्ध, गुलामगिरीच्या विरुद्ध त्यांची लढाई आहे. पहिले या भारतभूमीतील महापुरुष आहेत बुद्ध, महावीर आणि चार्वाक यांनी वेदप्रामाण्य नाकारलं, वेदावरती आक्षेप घेतले, त्यांनी अंधश्रद्धेला विरोध केला, बुद्धी प्रामाण्यवाद त्यांनी मांडला आणि स्त्रियांना स्वातंत्र्य दिलं. मग बुद्ध म्हणाले, प्राण्यात जातेत, पक्षात जातेत, वनस्पतीत जातेत, माणसात मला जाती दाखवा. म्हणून या देशातल्या विषमतावादी व्यवस्थेला पहिला सुरुंग लावणारा महापुरुष आहे तथागत गौतम बुद्ध. आणि बुद्धांनी याचा पाया घातला, समतेचा पाया घातला. म्हणजे अशोकाचा जे उद्देश होता ती समतावादी राज्यव्यवस्था निर्माण करायची, आणि बुद्धाचा विचारधारा समतावादी असल्यामुळेच त्याला राजाश्रय देण्याचं खूप मोठं काम सम्राट अशोकाने आपल्या देशामध्ये केलं. भारतीय परंपरेमध्ये जर का पाहिलं तर जे बुद्धिप्रामाण्यवादी महापुरुष आहेत, जे समतावादी महापुरुष आहेत, जे स्त्रियांचा आदर सन्मान करणारे महापुरुष आहेत, ते सगळे अहिंसावादी आहेत. आणि चक्रधरांनी काय काम केलं तर स्त्री आणि पुरुष हा जो भेदभाव होता तो नष्ट केला. केवळ माणसातीलच भेदभाव नष्ट केला असं नव्हे, स्त्री पुरुष हा भेदभाव देखील चक्रधरांना मान्य नव्हता. आणि बाबासाहेब आंबेडकरांवरती प्रभाव वारकरी संप्रदायाचा, बहिष्कृत भारत, मूकनायक, जनता ही नियतकालिका बाबासाहेबांनी चालवली. तुकारामाच्या अभंग त्यांनी वापरलेले आहेत त्यांच्या नियतकालिकासाठी. बाबासाहेबांनी राष्ट्रीय भविष्य थोतांड आहे, कर्तृत्व श्रेष्ठ आहे. ज्याच्या मेंदूत, मनात आणि मनगटात सामर्थ्य असतं ते माणसं कधी भविष्य पंचांग मुहूर्त पाहत नाहीत. बुद्ध जगाने का स्वीकारला, अर्ध्या जगाने बुद्ध का स्वीकारला? बुद्ध कर्मठ नव्हते, बुद्ध धर्मांध नव्हते, बुद्ध रॅशनल होते. बुद्धाला विचारलं अनुयायींनी, तथागत आम्ही कोणता आहार घ्यायचा? काय उत्तर दिलं? शाकाहारी का मांसाहारी? काय उत्तर दिलं बुद्धाने? बुद्धाला विचारलं आम्ही कुठला आहार घ्यायचा? बुद्धाने काय उत्तर दिलं? बुद्ध म्हणाले, जिथं जे उपलब्ध आहे ते खावा. अंधश्रद्धा माणसांना गुलाम बनवतात, अंधश्रद्धा गुलाम बनवतात, क्रांती करत नाहीत. युरोपमध्ये रेनेसान्स का झाला, क्रांती का झाली? तर बुद्धी प्रामाण्यवाद, विज्ञानवाद. आपले महापुरुष विज्ञानवादी होते. शिवजयंती उत्सवाला सुरुवात केली, रायगडावरची समाधी शोधून काढली आणि आपल्या देशामध्ये सार्वजनिक आणि मोफत शिक्षणाचा पाया महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंनी घातला. महाराजा सयाजीराव गायकवाड म्हणतात फुले म्हणजे भारताचा वॉशिंग्टन आहे, आणि शाहू महाराज म्हणतात फुले म्हणजे भारताचा मार्टिन ल्युथर आहे. आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणतात या देशामध्ये समग्र क्रांती करायची असेल तर फुल्यांच्या तत्वज्ञानाची गरज आहे, असं स्टेटमेंट बाबासाहेबांनी दिलेलं आहे. मंदिरातला पैसा शिक्षणासाठी वापरणारा भारतातला पहिला आणि शेवटचा राजा म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर संविधानात तरतूद केली, विषमता संपवण्याची तरतूद. म्हणून संविधान म्हणजे मी तर म्हणतो बुद्ध, महावीर, चार्वाक, सगळे वारकरी चळवळ, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, आपल्या देशाचा सगळा सांस्कृतिक तत्वज्ञानाचा वारसा म्हणजे आपलं संविधान आहे. या परिसंवादाचा विषय आहे समतावादी चळवळीचा इतिहास आणि आपल्या प्रेरणा. आपल्याकडे असा एक वर्ग असतो तो नेहमी म्हणतो की तुम्ही लोकांना इतिहासात का नेता? आजचे प्रश्न वेगळे आहेत, आजचं जग बदलत आहे, कालचं जग आज ना, आजचं जग उद्या जाणार नाही, नवीन समस्या ग्लोबलायझेशनच्या युगामध्ये तुम्ही लोकांना इतिहासाकडे का घेऊन चाललात? त्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप चांगलं उत्तर दिलं होतं. बाबासाहेब आंबेडकर जसे इकॉनॉमिस्ट होते, राजकीय नेते होते, अभ्यासक होते, तसे ते इतिहासकार देखील होते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की जो समाज, जो देश, जे राष्ट्र आपला खरा इतिहास विसरतो तो देश आणि तो समाज कधी इतिहास घडवू शकत नाही, अन्यथा चुकीचे इतिहास सांगून आपल्याला गुलाम बनवलं जातं. इतिहास घडवला आपल्या
पूर्वजांनी, कष्टकरी, श्रमकरी, मावळे, आदिवासी सर्वांनी इतिहास घडवला, पण त्या वर्गाने इतिहास लिहिला नाही. इतिहास कोणाचा असतो? इतिहास घडवणाऱ्यांचा असतो. पण घडवणाऱ्यांनी जर काही इतिहास नाही लिहिला तर तो लिहिणाऱ्यांचा होतो. म्हणून आपल्याकडे लेखक झाले पाहिजे, इतिहासकार झाले पाहिजेत, अभ्यासक आणि संशोधक झाले पाहिजेत. पूर्वीच्या काळामध्ये ढाल तलवारची लढाई होती, ती त्या काळाची गरज होती. काळाच्या ओघामध्ये ढाल तलवारची लढाई कालबाह्य झाली. इथून पुढे बुद्धीचं, ज्ञानाचं, चातुर्याचं आणि विचाराचं युद्ध असेल. म्हणून आजची लढाई ज्ञानाची लढाई आहे. आणि आपण अज्ञानामुळे अंधकारामध्ये राहिलो हे आधुनिक काळामध्ये ओळखलं महात्मा ज्योतिराव फुलेंनी आणि आपल्या अधोगतीचं कारण त्यांनी अविद्येमध्ये शोधलं. महात्मा आपले म्हणाले, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले. ज्ञान नाही, शिक्षण नाही म्हणून आपण गुलाम आहोत. म्हणून गुलामीतून मुक्त व्हायचं असेल तर आपण शिक्षण घेतलं पाहिजे. फुलेंनी सांगितलं, शाहू महाराजांनी सांगितलं, शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही. आणि बाबासाहेब तर म्हणाले, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, वाचाल तर वाचाल, शिकाल तर टिकाल. हा संदेश बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिला. म्हणून आज शिक्षणामुळे आपण इथपर्यंत आलेलो आहोत. आरक्षणामुळे आज आपण इथपर्यंत आलेलो आहोत. संविधानामुळे आपल्याला हक्क अधिकार दिलेले आहेत. आणि म्हणून आपल्या महापुरुषांनी पूर्वीच्या काळामध्ये खूप मोठा संघर्ष केला. त्यांच्या काळामध्ये प्रतिकूल परिस्थिती होती, अनुकूल काळ कोणालाच नव्हता. तो बुद्धाला नव्हता, महावीराला नव्हता, शिवरायांना नव्हता, तुकारामाला नव्हता, फुलेशाह आंबेडकरांना नव्हता. त्यांच्या जीवनामध्ये देखील संकट आली. पण हे महापुरुष संकटाला संधी समजणारे महापुरुष होते. ज्याच्या जीवनात संकट नाही त्याला संधी नाही. संकट नेहमी संधी सोबत घेऊन येत असतं. आपल्या महापुरुषांनी संकटाला संधी समजली. यांच्या जीवनात संकट आली, ते रडत बसले नाहीत, लढणारे होते. लढणारी माणसं यशस्वी होतात, रडत बसणारी माणसं आयुष्यामध्ये कधी यशस्वी होत नाहीत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र आपल्या सर्वांना माहिती आहे. 10x10 छकोलीमध्ये मुंबईच्या परळच्या डबक चाळीमध्ये ते राहिले. त्यांना मोठं घर मिळालं, टेबल लॅम्प नव्हता, स्टडी रूम नव्हती, स्टडी टेबल नव्हता. अभ्यास कुठे केला? सार्वजनिक दिव्याखाली चौकात बसून अभ्यास केला. ज्या बाबासाहेबांना कुमारवयामध्ये मोठं घर मिळालं नाही, स्टडी रूम मिळाले नाही, स्टडी टेबल मिळाला नाही, त्या बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आज अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठामध्ये, लंडनमध्ये, दिल्लीमध्ये आहे, कलकत्त्यामध्ये, चेन्नई, पुणे, मुंबई सर्वत्र पुतळे आहेत. हा विद्वतेचा सन्मान आहे, ज्ञानाचा सन्मान आहे, कर्तृत्वाचा सन्मान आहे, संघर्षाचा सन्मान आहे. म्हणून त्यांनी संघर्ष केला आपल्या महापुरुषांनी, म्हणून आपला प्रवास इथपर्यंत झालेला आहे. म्हणून पे बॅक टू सोसायटी, कृतज्ञता नावाचा एक भाव असतो की आपल्या पूर्वजांनी जे काम केलं त्या ऋणातून मुक्त होण्याची जबाबदारी या देशातील प्रत्येक नागरिकाची आहे. ती कष्टकरी, श्रमकरी, शेतकऱ्यांची आहे, पण त्यांचा संघर्ष जीवनासाठी, जगण्यासाठी सुरू आहे. राहिला वर्ग डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्राध्यापक, लोकनेते या सर्वांची जबाबदारी आहे की आपल्या महापुरुषाचा वैभवशाली, संघर्षमय आणि प्रेरणादायक इतिहास आपण पुढे घेऊन गेला पाहिजे. आणि माझा जो विषय आहे तो समतावादी इतिहास. आपल्या देशाला समतावादी इतिहास आहे, खूप मोठा संघर्ष आहे. मुळात विषमतावादी मांडणी आणली कोणी? विषमता कोणी निर्माण केली? येथून तिथून सर्व माणसं समान आहेत. मानवशास्त्र काय सांगतं? माणसात भेदभाव नाही. बुद्धाने देखील हेच सांगितलं, मी तिकडे येणार आहे. पण मुळात मानववंशशास्त्र जो विषय आहे, ज्यामध्ये चार्ल्स डार्विनने मोठं काम केलेलं आहे. ॲस्ट्रोपिथिकस, होमो इरेक्टस, निअँडरथल, होमो सॅपियन, आज आपण होमो सॅपियन सॅपियन आहोत. म्हणजे डार्विनचं मत असं आहे, अँथ्रोपॉलॉजीचं मत असं आहे की जगातला कोणताही सजीव हा स्वतंत्रपणे तयार झालेला नाही. म्हणजे तो घोडा असेल, गाढव असेल, माणूस असेल, पक्षी असेल, वनस्पती असेल, ही कोणताही सजीव हा स्वतंत्रपणे तयार झालेला नाही. असा सृष्टीमध्ये पोपट आला, मोर आला, हत्ती आला, घोडे आले, मग या काळामध्ये माणूस आला, मग या काळामध्ये माकड आला, असं नाही. कोणताही सजीव हा स्वतंत्रपणे तयार झालेला नाही. तर प्रत्येक सजीव हा विशिष्ट काळामध्ये तत्कालीन परिस्थितीनुरूप उत्क्रांत होत आलेला आहे. एका एकपेशीय सजीवापासून तो पक्षी झाला, वनस्पतीचं रूपांतर झालं, तो मानवापर्यंत आला, माकडापर्यंत आला, म्हणजे उत्क्रांत होत आलेला आहे प्रत्येक सजीव. माणसासारखा प्राणी दिसू लागला कधी? तर साधारणतः 40 लाख वर्षापूर्वी ॲस्ट्रोपिथिकस त्याला नाव दिलं. ॲस्ट्रोपिथिकस, होमो इरेक्टस, निअँडरथल, होमो सॅपियन, आज आपण होमो सॅपियन सॅपियन आहोत. 40 लाख वर्षापूर्वीचा मानव जसा दिसत होता तसे आज आपण नाही. मोठा जबडा होता, खूप केस होते, कारण ऊन, वारा, पाऊस यापासून रक्षण होण्यासाठी निसर्गताच ॲडॉप्टेशन नावाची थिअरी आहे, त्यामध्ये आपली त्वचा जाड होती, भरपूर केस होते.
कारण ऊन वारा पावसापासून रक्षण व्हावं. स्त्रियांनी प्रथमतः शेतीचा शोध लावला, घराची निर्मिती स्त्रियांनी केली, गावाची रचना स्त्रियांनी केली. म्हणून स्त्री ही पुरुषापेक्षा अधिक सृजनशील आहे, अधिक कर्तृत्वान आहे, ते अधिक क्रिएटिव्ह आहे. प्राच्य विद्यापंडित शरद पाटील यांनी देखील मांडलं की सुरुवातीला भटक्या माणसाला चांगलं जीवन जे दिलं, स्थिर जीवन दिलं, ते स्त्रियांनी दिलं. म्हणजे शेतीचा शोध स्त्रियांनी लावला, गावाची निर्मिती स्त्रियांनी केली, घराची निर्मिती स्त्रियांनी केली. मग स्त्री ही पुरुषापेक्षा अधिक सृजनशील आहे. म्हणून निसर्गानं अपत्य प्राप्तीची जबाबदारी स्त्रियाकडे दिलेली आहे, ती पुरुषाकडे दिलेली नाही. निसर्गाचा विश्वास स्त्रियांवरती आहे, पुरुषावरती नाही. म्हणून स्त्री प्रधान संस्कृती सुरुवातीच्या काळामध्ये मानवी जीवन स्थिर झाल्यानंतर होती. मग आज आपला प्रवास 40 लाख वर्षापूर्वी पर्यंत आलाय मानवाचा. फक्त आणखीन 1 लाख वर्षांनी माणूस कसा असेल, आणखीन 10 लाख वर्षांनी मानव कसा असेल. आज जसे आपण आहोत तसे 10 लाख वर्षांनी 1 लाख वर्षांनी आपण राहणार नाही. कारण घराची निर्मिती झाल्यानंतर आपले केस गेले, त्वचा जाड होती ती अत्यंत मऊ झाली. का तर ऊन वारा पावसापासून रक्षण करण्याची जबाबदारी घराने घेतली. आता तर आपलं लाईफ हे कार टू कार्पेट लाईफ झालेलं आहे. त्यामुळे न वापरणारा अवयव कालांतराने नष्ट होतो असं अँथ्रोपॉलॉजी म्हणते. म्हणजे कधी काळी मानवा झाडावरती राहत होता, या झाडावरून त्या झाडावरती उडी मारण्यासाठी त्याला शेफ्टीची गरज होती, बॅलन्सिंगसाठी. तो ज्यावेळेस खाली उतरला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की खाली जमिनीवर देखील अन्न आहे, त्यामुळे झाडावर चढण्याची गरज नाही. त्यामुळे लाखो वर्षांनी त्याची शेफ्टी कालबाह्य झाली. त्यामुळे आता ऊन वारा पावसापासून रक्षण करण्यासाठी जाड त्वचेची गरज नाही आणि केसांची गरज नाही. त्यामुळे 1 लाख वर्षांनी मानवाला 0 केस असतील, 0. त्यामुळे ज्यांच्या डोक्यावरती कमी केस आहेत ती मानवातला अपडेट व्हर्जन आहे. अपडेट व्हर्जन आहे, टेन्शन नाही घ्यायचं. अँथ्रोपॉलॉजी असं सांगते की न वापरलेला अवयव ज्याचा कालबाह्य झालेला, ज्याची गरज नाही, तो अवयव कालांतराने नष्ट होतो. अँथ्रोपॉलॉजी असं सांगते की आपल्या या कोपऱ्यापासून पुढे 2 बोन आहेत, इथं एकच आहे. कोपऱ्यापासून पुढे 2, त्याला रेडियस आणि आल्ना. पायाच्या गुडघ्यापासून देखील 2, टिबी आणि फिब्युला. त्यातला फिब्युला नावाचा हाड ॲब्सेंट आहे हल्ली, काही लोकांमध्ये ॲब्सेंट आहे असं मी वाचलं होतं अँथ्रोपॉलॉजीमध्ये. मी एका पुण्याच्या नामवंत डॉक्टर हेमंत मगर म्हणून एक जागतिक कीर्तीचे ऑर्थोपेडिक्स आहेत, त्यांना मी विचारलं की मी अँथ्रोपॉलॉजीमध्ये असं वाचलंय की फिब्युला नावाचं जे हाड आहे, गुडघ्यापासून खाली 2 बोन आहेत, त्यातलं एक आता काही माणसांमध्ये ॲब्सेंट आहे. हे खरं आहे का? हो म्हणले, माझ्या 50 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये 3-4 पेशंट असे पाहिलेत की त्यांना गुडघ्यापासून एकच बोन आहे. का? पूर्वीच्या काळामध्ये मानव खूप चालायचा ना, या डोंगरातून त्या डोंगरावरती. म्हणजे इतर पशु पक्षी प्राणी जसे तसाच मानव एक प्राणी. आणि त्यामुळे त्याला अन्नाच्या शोधासाठी या डोंगरातून त्या डोंगराच्या पलीकडे, या दऱ्याखोऱ्यातून त्या दऱ्याखोऱ्यामध्ये फिरावं लागायचं. 20 किलोमीटर 25 किलोमीटर तो खूप चालायचा. चढण्यासाठी सपोर्टसाठी त्याला 2 हाडाची गरज. अलीकडे चालणं संपलं हो. शहरातले लोक अभिमानाने सांगतात आम्ही रोज 2 किलोमीटर चालतो, 5 किलोमीटर चालतो. बरं, चालणाऱ्या लोकांची संख्या किती? फक्त 5%. 95% माणसं चालत नाहीत. आणि त्यामुळे न चालण्यामुळे 1-2 लाख वर्षांनी पायाचा जो आपला खालचा तळवा आहे तो तळवा नसणार आहे, पाय असा असेल माणसाचा. चालण्याची गरज नाही, त्यामुळे तळवा संपणार आहे. आणि 2 बोन आहेत, त्यापैकी 1 बोन आता ॲब्सेंट आहे. हे सगळे चेंजेस का होत आहेत? ॲडॉप्टेशन नावाची थिअरी आहे. म्हणून मानव कसा बदलत आला. आणि सुरुवातीला मानव म्हणजे जगातला कुठला, आफ्रिकेतला असेल, युरोपमधला असेल, अमेरिकेमधला असेल, तो मानव एकच. मग काही माणसं गोरे आहेत, काही माणसं काळे आहेत, काही माणसं नकटे आहेत, काही माणसं बुटके आहेत. कारण काय? तर याचं कारण कुठल्याही अणुशास्त्राची नाही, तर पूर्णतः या पाठीमागं भौगोलिक कारणं आहेत, निसर्गाची कारणं आहेत. याला कुठलाही दैवी शक्ती आहे, या कुळातले त्या घराण्यातले माणसं खूप श्रेष्ठ असतात, या अमुक अमक्या जातीतले खूप सुंदर लोक असतात, असं नाही. तुम्ही कुठल्याही समुदायामध्ये जावा, एखाद्या गावातील एका भाऊकीमध्ये जावा, मी जातीचं सांगत नाही, जाती अंतर्गत असणारा एखाद्या आप्तसुखी नातेवाईक, गावातील एखादं भाऊबंद असतील, त्यांच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सगळेच गोरे दिसणार नाहीत, सगळे समान उंचीचे दिसणार नाहीत, सगळेच टोकदार नाकाचे दिसणार नाहीत. तर वैविध्यपूर्ण माणसं एकाच नातेवाईकामध्ये सुद्धा आपल्याला दिसतात. काही उंच असतात, काही बुटके असतात, काही गोरे असतात, काही नकटे असतात. का? तर याचा अर्थ असा आहे की जगामध्ये संघर्ष आणि संकर एकाच वेळेस झालेला आहे.
त्यामुळे असा जगात कोणी दावा करू शकत नाही की आम्ही शुद्ध वंशाचे आहोत. शुद्ध वंश संकल्पना मूर्खपणाची आहे. इथून तिथून सर्व माणसं समान आहेत. भारतीय परिप्रेक्ष्यामध्ये सुरुवातीला जाती व्यवस्था नव्हती. हे अलीकडच्या धर्मव्यवस्थाच अलीकडच्या काळामध्ये आली. 40 लाख वर्षाच्या इतिहासामध्ये 70,000 वर्षापूर्वी कॉग्निटिव्ह रेव्होल्युशन आलं, बोधात्मक क्रांती. म्हणजे बुद्धी सर्वांनाच आहे. पशु, पक्षी आणि मानव या सर्वांना ब्रेन आहे. मग मानवामध्ये आणि पशुपक्ष्यामध्ये आणि मानवात फरक काय? तर मानवामध्ये 70,000 वर्षापूर्वी कॉग्निटिव्ह रेव्होल्युशन झाली, बोधात्मक क्रांती. म्हणजे मनुष्य प्राणी तर्क करू शकतो, लॉजिक लावू शकतो, अन्वेषण करू शकतो, तो क्रिटिसिझम करू शकतो की जो इतर प्राणी करू शकणार नाहीत. उदाहरणार्थ, आज जर आपल्याला कोणी म्हणालं की तुम्हाला 5 दिवस 5 स्टार हॉटेल आणि तुम्हाला पाहिजे ती सुविधा, तुम्हाला युक्रेनला तुम्हाला 5 दिवसासाठी टूरला पाठवतो, कोण जाईल का युक्रेनला किंवा हमासला? जाणार नाही. पण वाघाला, सिंहाला जर का युक्रेनला पाठवलं किंवा हमासला पाठवलं तर वाघ सिंह जाणार, कारण त्याला लॉजिक नाही ना, त्याच्याकडे तर्क करू शकत नाही तो. मानव आणि इतर प्राण्यामध्ये फरक काय आहे? तर मनुष्य प्राणी तर्क करू शकतो, लॉजिक. म्हणजे 70,000 वर्षापूर्वी कॉग्निटिव्ह रेव्होल्युशन झालं. 10,000 वर्षापूर्वी भटका माणूस स्थिर झाला. 10,000 वर्षापूर्वी शेतीचा शोध लागणे, निओलिथिक एज, नवाश्मयुग, पॅलोलिथिक, मिसॉलिथिक, निओलिथिक आणि त्यानंतर मग ताम्रपाषाण युग, ऐतिहासिक असा कालखंड इतिहासामध्ये पडतो. 10,000 वर्षापूर्वी जगामध्ये प्रथमतः शेतीचा शोध लागला. अशा खंडामध्ये पहिली शेती बलुचिस्तान म्हणजे आताचं पाकिस्तान, तिथल्या मेहरगड या ठिकाणी झाली आणि तिथलेच लोक आले आणि सिंधू संस्कृती विकसित केली. प्राप्त ज्ञात इतिहासातील सर्वात प्राचीन संस्कृती, मानवी संस्कृती म्हणजे सिंधू हरप्पन सिव्हिलायझेशन मानलं जातं. तर तिथपर्यंत जर जातीवस्थेचे पुरावे मिळत नाहीत आणि धर्म तर अलीकडे आले. सगळे जगातले धर्म हे 2,000 वर्षातले धर्म आहेत. 2 ते 2,500 वर्ष. बुद्ध, महावीर इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये, म्हणजे तिथून जगामध्ये प्रथमतः धर्मव्यवस्था उदयाला आली. 2,500 वर्षापासून, बुद्धापासून, महावीरापासून हे सगळ्यात जुने धर्म. बौद्ध धर्म, जैन धर्म हे सगळ्यात जुने धर्म. बुद्धाची, महावीराची आणि चार्वाकाची जी क्रांती आहे ती विषमतेच्या विरुद्ध, अंधश्रद्धेच्या विरुद्ध, गुलामगिरीच्या विरुद्ध त्यांची लढाई आहे. वैदिक परंपरेने आपल्या देशामध्ये, वैदिक कालखंडामध्ये वर्णव्यवस्था आली आणि त्याचं पुनर्जीवन मनुस्मृती, स्मृती ग्रंथाच्या काळामध्ये झालं की ज्यामध्ये असं म्हटलंय की ब्राह्मणाचा जन्म मुखातून, क्षत्रियाचा बाहूतून, वैश्याचा मांडीतून, शूद्राचा पायातून. असं काय कोणाचा जन्म झाला का आपल्या गावामध्ये, आपल्या शहरामध्ये, आपल्या परिसरामध्ये? जन्म होण्याची ठिकाणं नाहीत. हे शरीरशास्त्राला धरून नाही, पण एक वर्चस्वादी व्यवस्था निर्माण करायची की एका विशिष्ट वर्गाचं वर्चस्व कायम समुदायावरती राहावं आणि इतर वर्णांनी फक्त चाकरी करावी, गुलामी करावी आणि सेवा करावी. यासाठी अत्यंत धूर्तपणे वैदिकांनी म्हणजे ब्राह्मणी व्यवस्थेने आपल्या देशामध्ये वर्णव्यवस्था निर्माण केली आणि वर्णव्यवस्थेतून जातीव्यवस्था उदयाला आली. म्हणून पहिले या भारतभूमीतील महापुरुष आहेत बुद्ध, महावीर आणि चार्वाक यांनी वेदप्रामाण्य नाकारलं, वेदावरती आक्षेप घेतले, त्यांनी अंधश्रद्धेला विरोध केला, बुद्धी प्रामाण्यवाद त्यांनी मांडला आणि स्त्रियांना स्वातंत्र्य दिलं. इथून आपल्या देशाचा समतावादी इतिहास, समतावादी चळवळीचा इतिहास सुरू होतो. बुद्ध म्हणाले, बुद्धाचं अत्यंत प्रसिद्ध वचन आहे. बुद्ध म्हणतात, अरे प्राण्यात जातेत, पक्षात जातेत, वनस्पती जातेत, माणसात मला जाती दाखवा. 2,500 वर्षापूर्वी बुद्ध म्हणतात, प्राण्यात जातेत, पक्षात जातेत, वनस्पतीमध्ये जातेत, माणसात मला जाती दाखवा. प्राण्यामध्ये हत्ती आहे, घोडा आहे, उंट आहे. वनस्पतीमध्ये आंबा आहे, नारळ आहे, चिंच आहे. पक्षामध्ये चिमणी आहे, पोपट आहे, मोर आहे. प्राण्यात जातेत, पक्षात जातेत, वनस्पतीत जातेत, माणसात मला जाती दाखवा. आहेत का माणसात जाती? आपण नवीन गावाला गेलो, कोणाची जात सांगू शकतो का? विमानतळावर, रेल्वे स्टेशनवरती, एसटी स्टँडवरती नवीन गावात गेलो तर कुठलाही व्यक्ती कुठल्याही नवीन माणसाची जात सांगू शकतो का? नाही सांगू शकत. का? जाती मानसिक आहे, जाती काल्पनिक आहे, जाती आभासी आहे. इथून तिथून सर्व माणसं समान आहेत. मग बुद्ध म्हणाले, प्राण्यात जातेत, पक्षात जातेत, वनस्पतीत जातेत, माणसात मला जाती दाखवा. म्हणून या देशातल्या विषमतावादी व्यवस्थेला पहिला सुरुंग लावणारा महापुरुष आहे तथागत गौतम बुद्ध. आणि बुद्धांनी याचा पाया घातला, समतेचा पाया घातला. बुद्ध राजपुत्र होते, महावीर राजपुत्र होते, प्रिन्स आहेत. अत्यंत सधन आणि श्रीमंत कुटुंबातून आलेले होते. ते राजगृहाचा त्याग केला, सुंदर पत्नी, सुंदर राजवाडा, वैभवशाली राज्य
आनंददायी जीवन याचा त्याग करून राजवाड्याच्या बाहेर पडले, परत कधी गेले नाहीत. बुद्धाला सुमारे 80 वर्षाचं आयुष्य लाभलं, महावीरांना सुमारे 72 वर्षाचं आयुष्य लाभलं. बुद्ध आणि महावीर समकालीन आहेत. महावीर ज्यावेळी 36 वर्षाचे होते त्यावेळी बुद्धाचा जन्म आहे आणि बुद्ध ज्यावेळी 36 वर्षाचे झाले त्यावेळेस महावीराचं महापरिनिर्वाण आहे. हा योगायोग आहे. म्हणजे 72 वर्ष महावीरांचं आयुष्य, बुद्धाचं आयुष्य 80 वर्षाचं आयुष्य आहे. हे परत कधी घरी गेले नाहीत. संघर्ष केला त्यांनी, गावागावामध्ये गेले आणि एक खूप मोठं आंदोलन आपल्या देशामध्ये समतावादी आंदोलन त्यांनी उभं केलं. महावीरांनी देखील विषमतेला विरोध केला आणि समतेचा पुरस्कार महावीरांनी केला. चार्वाकांनी देखील वेद प्रामाण्य नाकारलं. भारतीय तत्वज्ञानामध्ये एकूण 9 दर्शन आहेत. जसं पाश्चात्य तत्वज्ञानामध्ये सॉक्रेटिस आहे, प्लेटो आहे, अरिस्टॉटल आहे, थेलिस आहे, पायथागोरस आहे किंवा कांट आहे, हेगेल आहे, तसं भारतीय तत्वज्ञानामध्ये एकूण 9 प्रकारचं तत्वज्ञान आपल्याकडे मानलं जातं. त्यामध्ये आस्तिक दर्शन आणि नास्तिक दर्शन. आस्तिक म्हणजे वेदप्रामाण्य मानणारे आणि नास्तिक म्हणजे वेदप्रामाण्य न मानणारे. वेदप्रामाण्य मानणारे कोण आहेत? न्यायवैशेषिक, सांख्ययोग, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, त्याला वेदांत म्हटलं जातं. आणि वेदप्रामाण्य नाकारणारे जे आहेत ते आहेत चार्वाक, बुद्ध आणि महावीर. या 3 महापुरुषांनी वेदप्रामाण्य नाकारलं. म्हणून ज्यांनी वेदप्रामाण्य नाकारलं, जे नास्तिक दर्शन आहेत ही समतावादी दर्शन आहेत आणि सगळी 6 दर्शन आहेत ही विषमतावादी वेदप्रामाण्य मानणारी दर्शन आहेत. पण असा संघर्ष आपल्याकडे जो आहे, समतावादी विरुद्ध विषमतावादी, आस्तिक विरुद्ध नास्तिक, बुद्धिप्रामाण्य विरुद्ध अंधश्रद्धाळू, असा संघर्ष आपल्याकडे सुमारे 2,500 ते 3,000 वर्षापासून भारत भूमीमध्ये सुरू आहे. तीच परंपरा, या महापुरुषाची समतावादी परंपरा पुढं सम्राट अशोक यांनी आपल्या देशामध्ये चालवली. सम्राट अशोकाचं राज्य लोककल्याणकारी राज्य होतं. आपल्या राज्यामध्ये त्यांनी भेदभाव केला नाही. जैन, वैदिक आणि बौद्ध असा कुठलाही भेदभाव अशोकाने केला नाही. अशोकाने जसं बौद्धांना डोनेशन दिलं, देणग्या दिल्या, तशा जैनांना देणग्या दिल्या आणि तसंच वैदिकांना देखील दिल्या. आणि ब्राह्मण म्हणून ब्राह्मणाचा द्वेष आणि तिरस्कार अशोकाने कधी कोठे केल्याची नोंद नाही. परंतु त्यांनी बौद्ध धर्माचा प्रसार केला, कारण तो लोककल्याणकारी धर्म, मानवतावादी धर्म आणि बुद्धिप्रामाण्यवादी धर्म म्हणून स्वाभाविकपणे अशोकाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला. आणि आपल्याकडे जे सांगितलं जातं, कलिंगच्या युद्धामध्ये अशोकाला खूप पश्चाताप झाला आणि त्यानंतर अशोक बौद्ध झाले, याला ऐतिहासिक तथ्य नाही. तर तत्पूर्वीच अशोक हे बुद्ध धर्माचे, बौद्ध विचाराचे अनुयायी होते, पाईक होते. त्यांची जी महाराणी होती तीच मुळात बौद्ध होती. म्हणजे अशोकाचं लग्न ज्या महाराणीबरोबर झालं तर ती महाराणीच बौद्ध होती मुळातली. आणि सांची या ठिकाणी देखील अशोक येऊन गेल्याची नोंद आहे. डॉक्टर रोमिला थापर ज्यांनी अशोकावरती PhD केलेली आहे, अशोक अँड डिक्लाइन ऑफ द मौर्य हा त्यांच्या PhDचा थेसिस आहे. त्यामध्ये डॉक्टर रोमिला थापर यांनी अशोकाबद्दल विस्ताराने मांडणी केलेली आहे. म्हणजे अशोकाने जी समतावादी विचारधारा आपल्या देशामध्ये रुजवली आणि त्यासाठी महेंद्र आणि संघमित्रा यांना देखील दक्षिणेकडे म्हणजे आताच्या श्रीलंकेमध्ये त्यांना पाठवलं. अशोकाचा प्रभाव केवळ उत्तर भारतावरतीच होता असं नव्हे, तर तो श्रीलंकेवरती होता. श्रीलंकेचा राजा देखील अशोकाला भेटण्यासाठी आलेला होता. आणि सम्राट अशोक राजा होण्यापूर्वी बिंदुसार म्हणजे त्यांचे आजोबा चंद्रगुप्त मौर्य जे पुढे जैन झाले, त्यांचे चिरंजीव बिंदुसार ते राजा होते. आणि त्या काळामध्ये बिंदुसार राजा असताना अशोक हे गांधार स्टेट, आताचा अफगाणिस्तान, या गांधार स्टेटचे गव्हर्नर होते, राज्यपाल. म्हणजे आताचा जो अफगाणिस्तान आहे तो मुळात सम्राट अशोकाच्या राज्याचा एक भाग होता, स्टेट होतं. आणि तिथं शहाबाजगड आणि मानसेरा अशी 2 ठिकाणे आहेत की त्या ठिकाणी अशोकाचे शिलालेख सापडलेले आहेत. म्हणजे ते ब्राह्मी आणि खरोष्टी लिपीमधले 2 शिलालेख आहेत. आणि तिथं बौद्ध स्तूप, बौद्ध विहार, बुद्धाच्या मूर्ती ह्या सगळ्या अशोकाने निर्माण केल्या होत्या की ज्या पुढे तालिबान्यांचं राज्य आल्यानंतर तालिबान्यांनी नष्ट केले. म्हणजे अशोकाचा जे उद्देश होता ती समतावादी राज्यव्यवस्था निर्माण करायची. आणि बुद्धाचा विचारधारा समतावादी असल्यामुळेच त्याला राजाश्रय देण्याचं खूप मोठं काम सम्राट अशोकाने आपल्या देशामध्ये केलं. ती परंपरा नंतरच्या काळामध्ये अशोकाचा मुलगा नातू राजा बृहद्रथाची हत्या झाली, पुष्यमित्र शुंग याने केली आणि त्यानंतर स्मृती ग्रंथ आले. आणि तो जो कालखंड इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकापासून त्या अंधार युग आपल्याकडे सुरू होतं. गुप्ताच्या काळामध्ये वैदिक परंपरा, ब्राह्मणी परंपरा, स्मृती ग्रंथ याचा खूप मोठा सुळसुळाट आपल्या देशामध्ये सुरू झाला. आणि त्यालाच आपल्याकडे ब्राह्मणी इतिहासकार काय म्हणतात, सुवर्णयुग. ज्या काळामध्ये स्मृती ग्रंथ आले,
ज्या काळामध्ये विषमतावादी रचना आली, ज्या काळामध्ये बुद्धिझमचा राज झाला, तो काळ भारतभूमीमध्ये सुवर्णकाळ कसा असू शकतो? तर इतिहासाची मांडणी अशा पद्धतीनं द्वेषमूलक, पक्षपाती पद्धतीनं, जातीवादी पद्धतीनं आपल्याकडे करण्यात आलेले आहे. पण गौतम बुद्धाचा जो विचार होता त्याला तत्वज्ञानाच्या पातळीवरती खूप मोठी टक्कर देण्याचं काम महायानाने केलेलं आहे. महायान आणि हिनयान असे दोन पंथ आहेत, त्यामध्ये महायानांचं देखील मोठे योगदान आहे. त्यांच्या अंतर्गत संघर्षामध्ये मी जाणार नाही, परंतु अश्वघोष, धर्मकीर्ती, वसुबंधू यांनी जे काम केलं, खूप मोठं काम केलं. त्यांनी सांख्यांबरोबर, त्यांनी न्यायवाल्याबरोबर, त्यांनी वेदांत बरोबर, शंकराचार्याबरोबर आणि त्याचबरोबर पूर्वमीमांसा यांच्याबरोबर जे वैचारिक द्वंद्व केलं आणि त्या माध्यमातून धर्मकीर्ती, अश्वघोष, वसुबंधू, असंग यांनी खूप मोठं काम केलं तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये. आणि समता त्यांनी पटवून दिली. समतावादी विचार किती महत्त्वाचे आहेत. हे सगळे विषमतावादी समर्थक, आस्तिक परंपरा, विषमतावादी परंपरा, आणि आपली जी बुद्धाची परंपरा, महावीराची परंपरा आणि चार्वाकाची परंपरा, समतावादी परंपरा, या समतावादी परंपरेने तत्वज्ञानाच्या पातळीवरती लॉजिकच्या माध्यमातून समतावादी विचार हे पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी खूप मोठा संघर्ष केला. तो संघर्ष साधारणतः शंकराचार्याच्या म्हणजे इसवी सन 7व्या शतकापर्यंत चालला. आणि 7व्या शतकानंतर शंकराचार्यांनी वैदिक परंपरेचं पुनर्जीवन केलं. तो कालक मग त्या वैदिक परंपरेमध्ये सुमारे आपल्याकडे भक्ती चळवळीचा उदय होतो. नाथ संप्रदाय, हा नाथ संप्रदाय देखील समतावादी परंपरा मानणारा संप्रदाय. नाथ प्राचीन भारतामध्ये म्हणजे प्राचीन भारताच्या उत्तर काळामध्ये दोन संप्रदाय असे होते की चौवर्णी भिक्षा करायचे, हे भेदभाव मानत नव्हते. त्यामध्ये नाथ संप्रदाय आणि महानुभाव पंथ. या नाथ संप्रदाय आणि महानुभाव पंथांनी चौवर्णी भिक्षा केली, भेदभाव नाकारला. आणि आपल्याकडे बसवांना दक्षिण भारतामध्ये खूप मोठं वैचारिक क्रांती, तत्वज्ञानाच्या पातळीवरती क्रांती करणारे बसवांना, महात्मा बसवांना, चक्रधर, संत नामदेव आणि नाथ संप्रदाय यांचं देखील समतावादी चळवळीसाठी खूप मोठं योगदान आहे. विशेषतः बसवण्णांनी दक्षिण भारतामध्ये जे काही भेदभाव होते ते भेदभाव नष्ट करण्याचं खूप मोठं काम केलं. हे बसवांना मुळात बागेवाडी त्यांचं गाव, त्यानंतर ते मंगळवेढा, सोलापूर जिल्ह्यामध्ये मंगळवेढा या ठिकाणी बिज्जल राजा, कलचूर राजा बिज्जल याच्या दरबारामध्ये फायनान्स मिनिस्टर होते. नंतर ते मंगळवेढ्यावरून आताचं बसव कल्याण या ठिकाणी आले आणि मुख्यमंत्री झाले, त्यांचे मुख्य अर्थमंत्री झाले. आणि त्या काळामध्ये त्यांनी जी गोरगरिबांना मदत केली, विशेषतः अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातींना त्यांनी जो आधार दिला, हे खूप मोठं क्रांतिकार्य बसवेश्वरांनी तथा बसवण्णांनी केलं. त्यांनी जातीभेद नष्ट केला, अनुभव मंडपाची स्थापना केली. त्या अनुभव मंडपामध्ये सर्व जाती धर्माचे प्रतिनिधी सदस्य म्हणून घेतले त्यांनी. अनुभव मंडप म्हणजे एक लोकशाहीचं संसदच म्हणा. आणि त्यांनी सगळ्या जाती धर्मांना संधी दिली, विशेषतः महिलांना देखील त्यांनी संधी दिली. अक्कम महादेवी ही खूप मोठी कर्तृत्वान अशी फिलॉसॉफर महिला होती, ती देखील त्या अनुभव मंडपामध्ये होती. मग या बसवण्णांच्या या कार्यामुळे तो जो राजा होता तो खूप चिडला. आणि त्या राजाचे जे मंत्री होते, ब्राह्मण मंत्री, त्यांनी राजाला बसवण्णांच्या विरोधात उभं करण्याचं काम केलं. पण बसवण्णांच्या सोबत लोक होते, जनमत बसवण्णांच्या सोबत होतं. कक्कया नावाचा त्यांचा एक अनुयायी होता. त्या कक्कयाचा मुलगा, जो ढोर समाजातून आलेला कक्कया, त्या कक्कयाच्या मुलाचं लग्न त्यांचा एक ब्राह्मण अनुयायी होता, त्या ब्राह्मण अनुयायाच्या मुलीबरोबर निश्चित केलं. आणि तो लग्न समारंभ बसव कल्याण या ठिकाणी मोठ्या स्वरूपामध्ये झाला. त्यामुळे राजानं सैन्य पाठवून त्यांचा बिमोड करण्याचं काम केलं. बसवण्णांच्या अनुयायी संख्येनं मोठे होते. राजाच्या सैन्यापेक्षा बसवण्णांच्या अनुयायी ते लोकप्रिय असल्यामुळे जास्त होते. पण बसवण्णांचा मार्ग अहिंसेचा, हिंसेने उत्तर द्यायचं नाही, कोणाची हिंसा करायची नाही, प्रतिवाद अहिंसेने करायचा. आपल्या भारतीय परंपरेमध्ये जर का पाहिलं तर जे बुद्धिप्रामाण्यवादी महापुरुष आहेत, जे समतावादी महापुरुष आहेत, जे स्त्रियांचा आदर सन्मान करणारे महापुरुष आहेत, त्या सगळे अहिंसावादी आहेत. मग त्यामध्ये बुद्ध आहेत, महावीर आहेत, चार्वाके अहिंसावादी. बसवण्णावरती इतकं मोठं संकट आलं, पण त्यांनी आपल्या अनुयायांना सांगितलं शस्त्र उचलायचं नाही, कोणालाही शस्त्राने प्रतिकार करायचा नाही, बसवण्णांनी सांगितलं. आणि त्यासाठी त्यांनी बसव कल्याण सोडलं, संघर्ष नको म्हणून बसव कल्याण सोडलं. ते कुडल संगमला गेले आणि कुडल संगमला त्यांचा अंत झाला.
म्हणजे समतेसाठी जातीव्यवस्था नष्ट व्हावी आणि भेदभाव नष्ट व्हावा यासाठी त्यांनी संघर्ष केला. अनेक अनुयायी बळी गेले पण ते मागे हटले नाहीत. हा एक खूप मोठा इतिहास समतेचा दक्षिण भारतामध्ये बसवण्णांनी पाया घातला, तो एक आहे. बसवण्णांच्या लगेचच नंतर येणारा कालखंड म्हणजे चक्रधरांचा. चक्रधर हे गुजरातमधले, परंतु रामटेकला रामाच्या दर्शनाच्या ओढीनं ते निघाले. आई वडिलांचा विरोध होता, कारण यादवांचं राज्य होतं त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये. यादव आणि चक्रधरांचे जे राजे होते, चक्रधर हे दिवाणाचा मुलगा, हरपाळदेव त्यांचं नाव. तर चक्रधरांच्या वाडवडिलांचा राजाचा विरोध होता की तुम्ही महाराष्ट्रामध्ये जाऊ नका, तिथं यादवांचं राज्य आणि यादवांना आपला संघर्ष आहे, तुमच्या जीवितात धोका आहे. ते म्हणाले मी रामदर्शनासाठी निघालेलो आहे असं म्हणून निघाले. पण रामटेकला येण्यापूर्वीच ते अमरावती रिद्धपुरी या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी श्री प्रभूंची भेट झाली, गोविंद प्रभू. आणि गोविंद प्रभूकडून त्यांना अनुग्रह मिळाला आणि मग ते संन्यस्त झाले, विरक्त झाले, सर्वस्व त्यांनी सोडलं. आणि मग संपूर्ण गोंदिया, भंडारा, गडचिरोली, तेलंगण, आंध्र प्रदेश असा प्रवास करून चक्रधर पुन्हा महाराष्ट्रामध्ये आले. आणि महाराष्ट्रातून पुन्हा रामटेक, अमरावती, नागपूर हा प्रवास करत करत ते बुलढाण्यावरून परभणीला गेले आणि परभणीवरून पुढे जालना, प्रतिष्ठान म्हणजे आताचं पैठण, नाशिक असा खूप मोठा प्रवास केला. चक्रधरांचं वैशिष्ट्य काय आहे तर त्या चक्रधरांचा कालखंड आहे 12वे शतक, 12व्या ते 13व्या शतकामधला त्यांचा कालखंड आहे. त्या काळामध्ये त्यांनी समता सांगितली, चौवर्णी भिक्षा करा. त्यांनी यज्ञोपीत म्हणजे ते जानवा आहे त्या जानव्याचा त्याग तुम्ही करा, शेंडीचा त्याग करा, हा अनुग्रह चक्रधरांनी दिला. त्यामुळे चक्रधरांच्या संप्रदायामध्ये विशेषतः ब्राह्मण वर्गातले लोक जास्त होते, पण ज्यांनी ब्राह्मणत्व नाकारलेलं आहे असे ब्राह्मण त्यांच्या संप्रदायामध्ये होते. आणि चक्रधरांनी काय काम केलं तर स्त्री आणि पुरुष हा जो भेदभाव होता तो नष्ट केला. केवळ माणसातीलच भेदभाव नष्ट केला असं नव्हे, स्त्री पुरुष हा भेदभाव देखील चक्रधरांना मान्य नव्हता. आणि म्हणून चक्रधरांनी 13व्या शतकात म्हणजे सुमारे आत्तापासून 700 ते 800 वर्षापूर्वी एका मातंगाने दिलेला जो लाडू होता तो लाडू सर्वांना वाटला, खाल्ला, तो स्वतः खाल्ला आणि ते आपल्या ब्राह्मण अनुयायांना सुद्धा खायला लावला. म्हणजे 700 वर्षापूर्वी ज्या काळामध्ये अस्पृश्यता टोकाची होती, सावली देखील अस्पृश्यांची घेण्यासाठी लोक पुढे येत नव्हते, अशा काळामध्ये चक्रधरांनी हा जो भेदभाव नष्ट केला, मातंगाला अनुग्रह दिला, मातंगाच्या हातचा लाडू खाल्ला आणि आपल्या अनुयायांना देखील खाण्यासाठी त्यांनी भाग पाडलं. त्यांनी जे स्त्रियांच्या बद्दल उद्गार आहेत चक्रधरांचे, सारंग पंडित म्हणून त्यांचे एक अनुयायी होते, सारंग पंडित पैठणचे. ते एकदा चक्रधर सगळ्या महिलांना प्रवचन देत होते. ते सारंग पंडित आले आणि चक्रधरांना म्हणाले, या महिलांना कशाला तत्वज्ञान सांगता, ह्यांचं एक काम नाही, महिलांचं ज्ञानार्जन करणं हे महिलांचं काम नाही, ते फक्त उच्चवर्णीयांचंच काम आहे ज्ञानार्जन करणं, ज्ञानदान करणं. हे खालच्या वर्णाचं आणि स्त्रियांना तर अतिशूद्र समजलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि स्त्रियांचं स्थान काय, बाबासाहेब म्हणतात सर्व स्त्रियांचं स्थान आहे आउटकास्ट, वर्णबाह्य. म्हणजे ब्राह्मण स्त्री असेल, मराठा स्त्री असेल, धनगर स्त्री असेल, तेली, लिंगायत असेल किंवा माळे असेल, राजपूत, जाट, पटेल, ह्या सगळ्या स्त्रियांचं स्थान कुठं आहे, क्षत्रिय वर्णात नाही, वैश्य वर्णात नाही, शूद्र वर्णात नाही, सर्व स्त्रियांचं स्थान आहे वर्णबाह्य, आउटकास्ट. म्हणजे जी शूद्र स्त्रियांची अवस्था तीच ब्राह्मण स्त्रियांची, तीच वैश्य स्त्रियांची आणि तीच क्षत्रिय स्त्रियांची. सर्व स्त्रिया ह्या वर्णबाह्य आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचं जी कन्क्लुजन आहे, अनालिसिस आहे की सर्व स्त्रियांचं स्थान हे वर्णव्यवस्थेमध्ये कुठं आहे, त्या चौवर्णामध्ये नाही, त्यांचं स्थान आहे वर्णबाह्य, आउटकास्ट. म्हणून तर ब्राह्मण स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, तो क्षत्रिय स्त्रियांना नव्हता, वैश्य स्त्रियांना नव्हता, शूद्र स्त्रियांनाही नव्हता. म्हणून या सर्व स्त्रियांचं स्थान हे वर्णबाह्य, आउटकास्ट असं होतं. त्या काळामध्ये म्हणजे सुमारे 13व्या शतकामध्ये चक्रधर ज्यावेळेस स्त्रियांना प्रवचन देत होते, सारंग पंडित आले आणि म्हणाले, अहो यांना कशाला शिक्षण देता, यांचं काम आहे भांडी घासणं, धुणे धुणे, स्वयंपाक करणं, झाडलोट करणं, सेवा करणं, पतीची सेवा, वरच्या वर्णाची सेवा, हेच त्यांचं काम आहे. त्यांना तुम्ही ज्ञानदान करू नका, ज्ञानार्जन त्यांचा अधिकार नाही असं सारंग पंडित म्हणाले. तर चक्रधरांनी त्याला बोध केलाय. चक्रधर म्हणाले, अहो पुरुष म्हणजे जीव आहेत,
आणि स्त्रिया म्हणजे काय, जीवले आहेत काय? म्हणजे पुरुषामध्ये जीव आहे, पुरुषामध्येच आत्मा आहे, आणि स्त्रियांमध्ये आत्मा नाही? स्त्रियांना जीव नाही का? स्त्रियांना सुद्धा जीव आहे. जो अधिकार पुरुषांना आहे तोच अधिकार स्त्रियांना मिळाला पाहिजे, या विचाराचे चक्रधर होते. आणि तो त्यांनी दिला. महदंबेला अधिकार दिला, बोनेबाईला त्याने अधिकार दिला, हिरा ईसाला अधिकार दिला, कमळा ईसाला अधिकार दिला. म्हणून चक्रधरांचं जे लीळाचरित्र आहे, त्या सुलतानी हल्ल्यामध्ये लीळाचरित्र नष्ट झालं. जे माहीम भट्टाने लिहिलेलं लीळाचरित्र होतं, माहीम भट्ट त्यांचे शिष्य नागदेवाचार्याचे, माहीम भट्टाने चक्रधरांच्या मृत्यू, म्हणजे महानुभाव पंथाला मृत्यू मान्य नाही, ते उत्तरापंथी गेले असं मत आहे. 80 वर्षाचं प्रदीर्घ आयुष्य लाभलं आणि नंतर ते उत्तरापंथी गेले. चक्रधर उत्तरापंथी गेल्यानंतर माहीम भट्टाने 6 महिन्याच्या काळामध्ये त्यांचं चरित्र लिहून काढलं. त्याला लीळाचरित्र म्हणतात. अत्यंत गोड भाषा, प्रासादिक भाषा. 13व्या शतकातली महाराष्ट्राची मराठी कशी होती, मराठीतलं पहिलं चरित्र, आद्य चरित्र मानलं जातं लीळाचरित्र. तर लीळाचरित्र ज्या सुलतानाचा हल्ला महाराष्ट्रामध्ये झाला त्यामध्ये लीळाचरित्र नष्ट झालं. एकही प्रत लीळाचरित्राची राहिली नाही. मग लीळाचरित्र आपल्याला मिळालं कसं? तर हिरा ईसा नावाची एक महानुभाव पंथातील विद्वान स्त्री होती. तिचं ते लीळाचरित्र मुखोद्गत होतं. संपूर्ण लीळाचरित्र जे 700-800 पानाचं लीळाचरित्र आहे ते संपूर्ण मुखोद्गत होतं हिरा ईसाचं. ती हिरा ईसानं पुन्हा लिहून काढलं आणि तिला महानुभाव पंथामध्ये मान्यता मिळाली. आज जो लीळाचरित्र ग्रंथ आहे तो फक्त आणि फक्त हिरा ईसा नावाच्या एका महिलेमुळे लीळाचरित्र जिवंत राहिलं, एका महिलेमुळे. म्हणून इतकं स्वातंत्र्य चक्रधरांनी महिलांना दिलं. चक्रधर म्हणाले 13व्या शतकामध्ये, म्हणजे आत्तापासून 700-800 वर्षापूर्वी. आज ही मानसिकता कशी आहे आपल्याकडे, भारतीय मानसिकता, मासिक पाळी आल्यानंतर ग्रामीण भागामध्ये अज्ञानी समुदायामध्ये आज देखील स्त्रियांना 4 दिवस बाजूला बसवतात. आपल्यासारख्या सुशिक्षित वर्गामध्ये नाही, पण बहुतांश वर्गामध्ये मासिक पाळी आल्यानंतर स्त्रियांना बाजूला बसवतात. त्यांना अशुभ समजतात, त्यांना अपवित्र समजतात. आज देखील भारतीय परंपरेमध्ये हे आहे. अहो एवढंच काय, केरळमध्ये एका महत्त्वाच्या मंदिरामध्ये 10 वर्ष वयोगट 10 ते 50 या वयोगटातील महिलांना मंदिरामध्ये प्रवेश दिला जात नाही. सर्वोच्च न्यायालयाने संविधानाच्या नुसार एक जजमेंट दिलंय, सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश दिला पाहिजे. तरी सुद्धा त्या मंदिरामध्ये आज देखील प्रवेश दिला जात नाही. तिथं आंदोलन करावं लागतं. का? 10 ते 50 वयोगटातील महिलांना मंदिर प्रवेश का दिला जात नाही? तर मासिक पाळी. आज देखील मासिक पाळीबद्दल इतक्या अंधश्रद्धा आपल्या भारतीय समाजामध्ये आहेत. मग त्या 700-800 वर्षापूर्वी किती असतील? त्या काळात उमा ईसा नावाची शिष्या आलेले असते चक्रधरांना भेटण्यासाठी आणि ती लांब बसलेली असते. चक्रधर तिला जवळ बोलावतात, ती जात नाही. मग चक्रधर स्वतः जातात आणि तिला अनुग्रह देतात. मग ते म्हणते, अहो मी मासिक पाळी आलेली आहे म्हणून मी लांब बसलेले आहे. तेव्हा चक्रधरांनी सांगितलेलं एक सूत्र आहे. चक्रधर म्हणाले, नाकाला येणारा शेंबूड आणि मासिक पाळी ह्या नैसर्गिक क्रिया आहेत, त्या अपवित्र नाहीत, त्या अशुद्ध नाहीत. 800 वर्षापूर्वी नाकाला येणारा शेंबूड, डोळ्यातून येणारी घाण, कानातून येणारा मळ आणि मलमूत्र ह्या सगळ्या नैसर्गिक क्रिया आहेत, त्या अपवित्र नाहीत, अशुद्ध नाही. मासिक पाळी म्हणून महानुभाव पंथामध्ये मासिक पाळीला अपवित्र मानत नाहीत, मासिक पाळीला लांब बसत नाहीत, स्त्रियांना अशुद्ध किंवा अपवित्र मानत नाहीत. 800 वर्षापूर्वी चक्रधर म्हणाले मासिक पाळी ही नैसर्गिक क्रिया आहे. आज विज्ञान असं सांगतं, आज विज्ञान मेडिकल सायन्स असं सांगतं की मासिक पाळी ही किती अत्यावश्यक आहे. अपत्य प्राप्तीसाठी मासिक पाळी अत्यावश्यक असते. आपल्या आईला मासिक पाळी आली नसती तर आपला जन्म झाला नसता. म्हणजे मासिक पाळी अपवित्र नाही, अशुद्ध नाही. हे 700-800 वर्षापूर्वी चक्रधरांनी सांगितलं. स्त्री पुरुष हा मतभेदाला त्यांनी तिलांजली दिली. एवढंच काय, एका ठिकाणी म्हणाले स्त्रियांना स्वातंत्र्य दिलं पाहिजे का नको, त्याबद्दल चक्रधर म्हणतात स्वातंत्र्यामध्ये मोक्ष आहे आणि पारतंत्र्यामध्ये बंधन आहे. पारतंत्र्यामध्ये बंधन असतं, तुम्ही विचार करू शकत नाही, तुम्ही लेखन करू शकत नाही, तुम्ही तुमचा अभिव्यक्त होऊ शकत नाही पारतंत्र्यामध्ये. म्हणून पारतंत्र्य बंधन आहे
आणि स्वातंत्र्य म्हणजे मोक्ष आहे. मोक्ष म्हणजे आत्मा ब्रह्मांडाला जाणे, वैकुंठाला जाणे, स्वर्गाला जाणे नव्हे. मोक्ष म्हणजे लिबरेशन, फ्रीडम, स्वातंत्र्य. स्वातंत्र्यामध्ये मोक्ष आहे, लिबरेशन आहे, असं चक्रधर म्हणालेले आहेत. म्हणून चक्रधरांनी विषमतेला विरोध केला, तो जातभेदाला विरोध केला, स्त्री पुरुष क्षमतेला विरोध केला आणि यासाठी चक्रधराला खूप मोठा संघर्ष करावा लागला. हेमाद्री पंडित जो यादवांच्या दरबारामध्ये दिवाण होता, पंडित होता, त्या हेमाद्री पंडितानं चक्रधरावरती मारेकरी घातले, त्यांचं नाक कापलं, त्यांचा शिरच्छेद केला आणि नंतर मग महानुभाव पंथातला मतानुसार त्यांनी ते शिर ग्रहण केलं आणि नंतर ते जिवंत झाल्याने उत्तरापंथी गेले, अशी एक श्रद्धा महानुभाव पंथाची आहे. खूप मोठ्या संघर्षाचा इतिहास आहे आपल्या भारतभूमीला की समता प्रस्थापित करण्यासाठी या महामानवाने केलेला संघर्ष. संत नामदेव जे वारकरी संप्रदायाचे संस्थापक आहेत, संत नामदेवांनी देखील सांगितलं, नाचू कीर्तनाचे रंगीत ज्ञानदीप लावू जगी. संत नामदेवांनी सर्वांना संघटित केलं, देशभर फिरले, महाराष्ट्रात तर फिरलेच, दक्षिण भारत उत्तर भारतामध्ये देखील गेले. संत नामदेवाचे अनेक अभंग गुरुग्रंथ साहेब मध्ये आहेत. आणि घुमान नावाचं जे गाव आहे पंजाबमध्ये, त्या घुमानला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे साहित्य संमेलन झालं. डॉक्टर सदानंद मोरे त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्या ठिकाणी पंजाब सरकारने संत नामदेव महाविद्यालय त्या घुमानमध्ये सुरू केलेलं आहे. संत नामदेवाच्या नावाचा खूप मोठा गुरुद्वारा त्या ठिकाणी तयार केलेला आहे. म्हणजे ज्या पद्धतीने संत रोहिदासाचे रचना ह्या गुरुग्रंथ साहेबमध्ये आहेत, तशा संत नामदेवाचे देखील कितीतरी अभंग त्या गुरुग्रंथ साहेबमध्ये आहेत. म्हणजे संत नामदेवाचं काम केवळ महाराष्ट्रापुरतं वारकरी संप्रदायापुरतं मर्यादित नाही, तर शिखांना देखील प्रभावित करण्याचं सामर्थ्य संत नामदेवामध्ये होतं. आणि संत नामदेवानी वारकरी संप्रदाय काय आहे? वारकरी संप्रदाय म्हणजे केवळ मृदंग वाजवणे, टाळ वाजवणे आणि वारी करणे एवढ्या पुरता मर्यादित नाही. वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान खूप प्रगल्भ आहे, ते खूप प्रेरणादायक आहे, ते खूप दीपस्तंभासारखं आहे. सर्वसामान्य लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम वारकरी संप्रदायाने केलं. वारकरी संप्रदायाने भेदभावाला विरोध केला. वारकरी संप्रदाय काय म्हणतो? संत तुकाराम, या रे यारे लहान होतो रे याती भलती नारी नर, या रे यारे लहान होतो रे याती भलती नारी नर, भेदा भेद भ्रम अमंगळ, मुंगी आणि रावा मग सरकाचं जीव, सोने आणि माती समाने चित्ती, सर्वांची एकची विन, ते ते कैसे भिन्ना भिन्न. भेदभाव बाळगणं चुकीचं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, सर्वांची एकची विन, ते ते कैसे भिन्ना भिन्न, सर्व माणसं समान आहेत. तुकाराम महाराज म्हणाले, सर्वांना दोन हात आहेत का? जगात कोणाला 4 हात 5 हात आहेत का? सर्वांना 2 हात आहेत, 2 पाय आहेत, 2 डोळे आहेत, 2 कान आहेत, सर्वांचं रक्त लाल आहे. मग तो जैन असेल, बौद्ध असेल, शीख असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, हिंदू असेल, पारशी असेल, तो युरोपमधला असेल, तो अमेरिकेमधला असेल, जपानचा असेल, भारतीय असेल किंवा आफ्रिकन देशातला असेल, सर्वांचं रक्त लाल आहे. कोणाचं पिवळं, निळं, हिरवं, भगवं अशा प्रकारचं नाही. सर्वांना श्वसनासाठी ऑक्सिजनच लागतो. का आपण म्हणतो का आमच्याकडे पाहुणे आलेले जरा नागपूरहून बाजारात जातो, अनेक नायट्रोजनचं सिलेंडर घेऊन येतो, त्यांना श्वसनासाठी लागेल असं म्हणत नाही आपण. म्हणजे जगामध्ये सर्व माणसाचा वर्तन व्यवहार समान आहे. रंगामध्ये, उंचीमध्ये आणि शरीर रचनेमध्ये भिन्नता का आहे? तर भौगोलिक कारणामुळे आहे. मायग्रेशन खूप झालेलं आहे, संघर्ष आणि संकर जगभर झालेला आहे. त्यामुळं ही वैविध्य जे आहे ते वैविध्याची कारणं निसर्गाशी संबंधित आहेत, अडॅप्टेशनशी संबंधित आहेत, ती वंशवादाशी संबंधित नाहीत, असं अँथ्रोपॉलॉजिस्टचं मत आहे. म्हणून वारकरी संप्रदायाने समतेचा आग्रह धरला. म्हणून वारकरी संप्रदाय जो 12व्या शतकापासून आपल्या महाराष्ट्रावरती प्रभाव टाकणारा, त्यामध्ये संत चोखोबा महाराज आहेत, संत सावता महाराज आहेत, संत गोरोबा काका आहेत, संत जनाबाई आहे, असे अनेक संत आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले की ज्या वारकरी संप्रदायाने समतेचा आग्रह धरला, समतेचा प्रचार केला. स्त्रियांना सुद्धा वारकरी संप्रदायाने भक्ती चळवळीमध्ये स्वातंत्र्य दिलं. बुद्धी प्रामाण्यवाद वारकरी संप्रदायाने सांगितला. आज पहा कुंभमेळा होतोय, या कुंभमेळ्याबद्दल वारकरी संप्रदायाचं काय मत आहे? 350 वर्षापूर्वी तुकाराम महाराज म्हणाले, जाऊन या तीर्था काय तुवा केले चर्मकुशाले वरी वरी तीर्थी दोंडा पाणी देव रोकडा सज्जनी, नाही निर्मळ जीवन काय करिले साबण. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन तुम्हाला मुक्ती मिळणार नाही. गंगेमध्ये स्नान केलं, पवित्र तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी स्नान केलं म्हणून पापक्षालन होणार नाही, असा विचार तुकारामाने दिला. हे सांगून देखील अनेक लोक कुंभमेळ्याला जातात. गंगा नदीमध्ये स्नान करतात का? की गंगेमध्ये स्नान केल्यानंतर सगळी पापं धुवून जातात.
म्हणजे पुन्हा नवीन पाप करायला मोकळा, म्हणजे लायसन रिन्यू करायला जातात. बरं, आंघोळ करून थांबत नाहीत, बाटलीत भरून गावाकडे घेऊन येतात. आता आपले उत्तम कांबळे सर गेले, त्यांनी एक पुस्तक लिहिलं कुंभमेळ्यावर, खूप चांगलं पुस्तक आहे, धाडसानं पुस्तक लिहिलंय त्यांनी. अहो, ज्या वेळेस नाशिकला कुंभमेळा झाला 25 ते 30 लाख लोक आले होते. आता इथं तर 10-10 कोट लोक येतात. प्रयागराजला 10 कोट, 2 कोट, 5 कोट वेगळ्या स्नानाला. जेव्हा नाशिकला कुंभमेळा झाला त्यावेळेस 30 ते 35 लाख लोक आले होते कुंभमेळ्याला. वर्तमानपत्रामध्ये मी बातमी वाचली, ज्या नाशिकच्या कुंभमेळ्याला तीर्थकुंडातील गंगा का पवित्र जल म्हणून स्नान केलं जातं, त्या कुंडातलं पाणी प्रयोगशाळेमध्ये नेऊन तपासलं तर त्या पाण्यामध्ये 53% मूत्र सापडलं. तुम्ही म्हणाल 53% मूत्र कुठून आलं? 30-35 लाख लोक आले होते. तो कुंड आहे 100 बाय 100 फुटाचा. आणि तिथं नियम कसा आहे? अगोदर साधूने स्नान करायचं आणि नंतर भोळे बाबडे वारकरी कष्टकरी श्रमकरी नंतर करायचं. मग हे साधू, जे नाशिकला आलेले साधू पहाटे कुंडामध्ये उतरले की सगळेच प्रोग्राम एकदम उरकून घेणार. ते कुंडातून बाहेर आले की पाणी 47% मूत्र 53%. मग आपले भोळे बाबडे वारकरी त्यात उतरणार, गंगा का पवित्र जल. बरं, स्नान करून थांबत नाहीत, बाटलीत भरून गावाकडे घेऊन येतात, कार्यक्रम पत्रिका छापतात. आमच्या घरी गंगेच्या पाण्याचं उद्यापन सहकुटुंब सहपरिवारे अगत्य येण्याचे करावे. मग आपल्यासारखे शिकलेले लोक, आपण काय काशी करत नाही, कुंभमेळ्याला जात नाही. मग शिकलेले लोक काय करतात? चला आपल्या पाहुण्यांच्या गंगा पूजनाच्या कार्यक्रमाला जाऊया. मग सगळे सहकुटुंब चिंग्या मिंग्या चिंटी पिंटी सोन्या मोन्या बबल्या बबली सगळ्यांना घेऊन गंगा पूजनाच्या कार्यक्रमाला जातात. मग तिथं चमच्याने दिलं जातं, घ्या. हिमालयातील साधूचं, माउंट आबूच्या साधूचं, सह्याद्रीच्या साधूचं. मग ते लोक प्राशन करतात ना. पण ते तीर्थ जर का लहान मुलांच्या हातात दिलं तर लहान मुलं एकदम ओरडतात, मम्मी लय खारट लागतंय. लहान मुलं प्रामाणिक असतात, ते खरं बोलतात. मम्मीला पप्पाला पण खारटच लागतं, पण त्यांचं गणित वेगळं असतं. तेवढंच भारी महाराजाचं असेल तर डायरेक्ट स्वर्गात प्रवेश मिळेल. अरे, धर्माच्या नावाखाली मूत्र कोणी पाजलं याबद्दल चीड यायला हवी. ती चीड तुकाराम महाराजांना आली. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणाले, जाऊन या तीर्था काय तुवा केले चर्म कौशल्य वरी वरी तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी नाही निर्मळ जीवन काही करेले साबण. आली सिंहस्थ पर्वणी, ह्या कुंभमेळ्यावर पण एक अभंग आहे तुकाराम महाराजांचा. आली सिंहस्थ पर्वणी नाव्या बट्टा झाली धनी अंतरी पापाची कोडी वरी वरी बोडी दाढी बोडीले ते निघाले काय पालटले अवघे पाप गेल्याची काय खुण नाही पालटले अवगुण तुका म्हणे अवघासीन. हे सगळे मूर्खपण आहे म्हणतात तुकाराम महाराज. वारकरी संप्रदायाचे मत आहे. म्हणजे वारकरी संप्रदाय रॅशनल आहे, समतावादी आहे, क्रांतिकारक आहे, परिवर्तनवादी वारकरी संप्रदाय आहे. आणि त्या वारकरी संप्रदायाचा प्रभाव छत्रपती शिवाजीराजांवरती आहे, महात्मा फुलेंवरती आहे. अभंग तुकारामाचे, अखंड फुल्यांचं. आणि बाबासाहेब आंबेडकरांवरती प्रभाव वारकरी संप्रदायाचा. बहिष्कृत भारत, मूकनायक, जनता ही नियतकालिका बाबासाहेबांनी चालवली. तुकारामाचे अभंग त्यांनी वापरलेले आहेत त्यांच्या नियतकालिकासाठी बाबासाहेबांनी. तो शाहू महाराजांचा प्रभाव होता वारकरी संप्रदायाचा. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज समतावादी, बुद्धिप्रामाण्यवादी, विज्ञानवादी का होते? तर जस्टिस रानडे, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचं पुस्तक आहे राईज ऑफ द मराठा पॉवर. यामध्ये देखील ते म्हणतात की वारकरी संप्रदायाचा मोठा प्रभाव छत्रपती शिवाजीराजांच्या कार्यावरती, विचारावरती आणि स्वराज्यावरती होता. म्हणून शिवाजीराजांनी कधी भविष्य पाहिलं नाही, भेदभाव केला नाही. शिवाजीराजांनी कधी भविष्य पाहिलं नाही, पंचांग पाहिलं नाही, मुहूर्त पाहिला नाही. शिवाजीराजांच्या अनेक लढाई अमावस्येच्या रात्री होत्या. आज हिंमत आहे का आपल्याकडे कोणाची शिकलेल्या वर्गाची तरी? म्हणजे इथले नव्हे, दुसऱ्या गावचं सांगतोय मी. हिंमत आहे का अमावस्या दिवशी लग्न करायची, अमावस्या दिवशी गृहप्रवेश करायची? हिंमत आहे का? अहो, अमावस्या आल्यानंतर अनेक उमेदवार दाखल करत नाहीत, अमावस्या संपल्यानंतर करतात. इतक्या अंधश्रद्धा आज देखील आहेत. 350 वर्षापूर्वी शिवाजीराजांच्याकडे भेदभाव नव्हता, अंधश्रद्धा नव्हती. अनेक लढ्या अमावस्येच्या रात्री, अंधरात्रीचा फायदा घेऊन शत्रू सैन्यावरती हल्ला करून शिवनीती पद्धतीनं ताबडतोब माघारी फिरता येतं, हे तंत्र शिवाजीराजांना माहिती होतं. अफजल खान आल्यानंतर शिवाजीराजे जर काही युद्धाचा मुहूर्त पाहण्यासाठी ज्योतिषाकडे गेले असते तर ज्योतिषी म्हणाले असते, महाराज 2025 मुहूर्त नाही, तोपर्यंत सगळं स्वराज्य लुटून नेलं. राजा, लीडर आणि नेता कसा असावा? 24 फेब्रुवारी 1670ला छत्रपती शिवाजीराजांना सोयराबाईच्या पोटी राजाराम नावाचा मुलगा झाला. मुलाचा जन्म पालता झाला.
पुरोहित आले आणि म्हणाले, महाराज मुलाचा जन्म पालता झाला, अपशकुन आहे, शांती करा, यज्ञ करा. शिवरायांनी सांगितलं अजिबात नाही. ज्या अर्थी माझा मुलगा पालता जन्मला त्या अर्थी शुभशकुन आहे. पुरोहिताने विचारलं कसं, तर शिवाजीराजांनी सांगितलं, ज्या अर्थी माझा मुलगा पालथा जन्मला त्या अर्थी तो दिल्लीची पातशाही पालथे घातल्याशिवाय राहणार नाही. हे उद्गार शिवाजीराजांनी काढले. हा बुद्धिप्रामाण्यवाद आहे. आणि आज शिकलेले लोक म्हणजे इथले नव्हे, बाहेरचे, वर्तमानपत्र आलं, पेपर आलं की पहिल्यांदा काय वाचतात? राशी भविष्य. मेष काय म्हणते, वृश्चिक काय म्हणते, तुळ काय म्हणते, कुंभ काय म्हणते वाचतो आपण. मग आपल्या राशीमध्ये लिहिलेलं असतं, आज तुम्हाला विमान प्रवासाचा योग आहे. आणि ब्रह्मपुरीवरनं टमटम मध्ये बसून आलेलं असतं. राशी भविष्य कसं ठरवतात? नावाच्या अध्याक्षरावर. ज्याच्या नावाचं पहिलं अक्षर सारखं त्याची रास एक. उदाहरणार्थ ज्याच्या नावाचं पहिलं अक्षर स किंवा श असेल, संतोष, शरद, सायली, सौदागर, सौरभ, संगीता, सुनीता, सुनील, संजय, त्यांची रास कोणती? अगदी बरोबर. म्हणजे पाहतोय आपण राशी. नावाच्या अध्यक्षराचं राशी भविष्य खरं ठरत असेल तर मग रामाचा शत्रू रावण कस काय? राम रावण दोघांची राशी एक आहे, मग दोघे काही पॅनलमध्ये पाहिजेत ना. नावाच्या अध्यक्षराचं राशी भविष्य खरं ठरत असेल तर मग कृष्णाचा शत्रू कंस कस काय? के दोघे का पार्टीत पाहिजेत. राशी भविष्य थोतांड आहे, कर्तृत्व श्रेष्ठ आहे. ज्याच्या मेंदूत, मनात आणि मनगटात सामर्थ्य असतं ते माणसं कधी भविष्य पंचांग मुहूर्त पाहत नाहीत. बुद्धांनी, महावीरांनी, चार्वाकांनी, शिवरायांनी, कबीरांनी कधी भविष्य पाहिलं नाही, पंचांग पाहिलं नाही, मुहूर्त पाहिला नाही. आज देखील आपल्याकडचे, मी पुण्यात राहतो साहेब, पुण्यातले अनेक डॉक्टर, वकील, इंजिनियर, IAS अधिकारी, IPS अधिकारी मी पाहतो. लग्नाचं वय झालं त्यांच्या मुलामुलीचे काय पाहतात? पत्रिका. मग त्यांना सांगितलं जातं, तुमच्या मुलीला 8वा शनी आहे, 9वा मंगळ आहे, 10 वर्ष लग्नाचा योग नाही, तोपर्यंत डंगरे होऊन जातात. 40-40 वर्षाच्या नवऱ्या आणि नवरदेव आहेत. मी पुण्यात अनेक ठिकाणी पाहतोय, 40, 42, 45 लग्न जमत नाही का? 8वा मंगळ आहे. हो अहो, मंगळ 5.5 कोटी किलोमीटर आहे म्हणलं. शनी अब्जावधी कोटी किलोमीटर आहे. तो कशाला त्रास द्यायला येईल? त्याला मेंटेनन्स तर निघेल का अपडाऊन करायचा? आणि खगोलशास्त्र असं सांगतं की कोणताही ग्रह आणि तारा स्वतःचं ऑर्बिट, स्वतःची कक्षा कधी सोडत नाही. ज्या दिवशी एखादा ग्रह तारा स्वतःची कक्षा सोडेल त्या दिवशी जगच नष्ट होईल. मंगळ शनी सोडा, आपल्या जवळचा उपग्रह असणारा जो चंद्र आहे, किती चंद्राचं अंतर आहे पृथ्वीपासून? 3,84,000 किलोमीटर. सगळ्यात जवळ आहे आपल्या. चंद्र जरी पृथ्वीच्या दिशेने आला तर खगोलशास्त्रज्ञांचं मत असं आहे की चंद्र पृथ्वीवर पोहोचण्यापूर्वी पृथ्वीचे तुकडे होतील आणि चंद्राचे तुकडे होतील. तो मंगळ कशाला त्रास देईल? येईल का? मग पत्रिका पाहण्यापेक्षा काय पाहिलं पाहिजे? मुलामुलीचं कर्तृत्व पहा, मुलामुलीची गुणवत्ता पहा, मुलामुलीचं शिक्षण पहा. मुलाला काय दारूचं, गुटख्याचं, तंबाखूचं व्यसन आहे का ते पहा. त्याची गरज आहे आज. पण अनेक शिकलेले लोक, त्यांना कोणतरी सांगतो तुम्हाला शनी आहे, मंगळ आहे, गुरु आहे, मग काय करा? शांती करा, यज्ञ करा, नारायण नागबळी करा, नंतर काशी करा. मग जातात काशी करायला आणि मरतात तिकडे जाऊन. खूप गुलामगिरी आहे. कसा आपला देश पुढे जाणार? अहो, आज देखील आपल्याकडे बंगला जर का विकत घ्यायला लागले किंवा घर बांधायला लागले तर काय पाहतात लोक? वास्तुशास्त्र. घराचं तोंड इकडं असावं, किचन कट्टा तिकडं असावं, बेडरूम इकडं असावं. घराचं तोंड कोणी काय महत्वाचं नाही, घरात राहणारी माणसं किती हिंमतवान, किती कर्तृत्वान आहेत यावरती यश अवलंबून असतं. कोणती दिशा वाईट नाही. पृथ्वी गोल आहे, दिशा काल्पनिक आहे. दिशाला नाव माणसाने दिली, दिवसाला नाव माणसाने दिली, दळणवळणासाठी दिशा आल्या, दैनंदिन व्यवहारासाठी कॅलेंडर आलं. ग्रेगरियन कॅलेंडर, विक्रम संवत्सर, शालिवान शक, हिजरी कॅलेंडर माणसाने निर्माण केलं. आजच्या दिवसाला शनिवार म्हणावं कोणी ठरवलं? माणसाने ठरवलं. का सूर्यावर लिहिले का संडे, मंडे, ट्यूसडे, वेन्सडे? कोणताही दिवस वाईट नाही, प्रत्येक दिवस महत्वाचा आहे. पण काही मंडळी आपल्याकडे, काही मंडळी शुक्रवारी नॉनव्हेज खातात, शनिवारी खात नाहीत. बघा, आज आमचा शनिवार आहे. रविवारी खातात, बरं 12 वाजेपर्यंत खातात रविवारी, सोमवारी म्हणतात आज आमचा सोमवार आहे. अशा लोकांना मेंटल हॉस्पिटलमध्ये नेऊन ऍडमिट केलं पाहिजे. काल खाल्लेलं कुठे गेलं? मग आहाराचा, धर्माचा, आहाराचा, नैतिकतेचा आणि आहाराचा आणि संस्कृतीचा जगामध्ये काही संबंध नाही.
शाकाहारी माणूस सज्जन आणि मांसाहारी माणूस दुर्जन असं कोण लिहून देईल का स्टाम्पवरती? शाकाहारी माणूस करप्शन करत नाही, शाकाहारी माणूस खोटं बोलत नाही, आहे का असं? म्हणून बुद्ध मध्यम मार्ग, बुद्धाचा मध्यम मार्ग काय आहे? बुद्ध जगाने का स्वीकारला? अर्ध्या जगाने बुद्ध का स्वीकारला? बुद्ध कर्मठ नव्हते, बुद्ध धर्मांध नव्हते, बुद्ध रॅशनल होते. बुद्धाला विचारलं अनुयायींनी, तथागत आम्ही कोणता आहार घ्यायचा? काय उत्तर दिलं? शाकाहारी का मांसाहारी? काय उत्तर दिलं बुद्धाने? बुद्धाला विचारलं आम्ही कुठला आहार घ्यायचा? बुद्धाने काय उत्तर दिलं? बुद्ध म्हणाले जिथं जे उपलब्ध आहे ते खावा. तर टुंड्रा प्रदेशात जाणार, भगर शाबदाना उकडीचं मोदक आळूचं फतफत मागणार, मिळणार नाही. मग आपल्या देशामध्ये ज्या वेळेस भारत सरकारने मध्यान्ह भोजनामध्ये अंडी सुरू केली तर मोर्चे निघाले हो, आंदोलन आपल्या देशात, अंडी बंद करा. आता अंड म्हणजे काय गांजाची पुढे आहे का? तंबाखूची पुढे आहे का? गुटख्याची पुढे आहे का? अंड्यामध्ये कुठला वाईट घटक आहे सांगा? जपानमध्ये मध्यान्ह भोजनामध्ये, जपानमध्ये शाळांमध्ये मध्यान्ह भोजनामध्ये मासे देतात, मुलांना मासे देतात. सी फूड का? मासे कमी पडतात म्हणून साहेब आपल्या कुरुंदवाडचे एक जैन आहेत, त्यांचे खूप मोठे फार्मिंग आहे, फिश फार्मिंग. त्यांची बँक आहे बघा कुरुंदवाडमध्ये मोठी, आणि त्यांनी कोळंबीची फार्मिंग आहे त्यांची, 30-40 एकर कोळंबी आहे. मी म्हटले कोळंबी तुम्ही, जपानला कोळंबी त्यांची जाते, जपानला. जपान त्यांच्या देशात कमी पडलेलं सी फूड बाहेरच्या देशातून मागवतो, चौबाजूनी समुद्रकिनारा असून देखील. त्यात आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातली कोळंबी जाते, गोड्या पाण्यात येणारी कोळंबीची फार्मिंग आहे तिथं. म्हणजे जपानमध्ये शाळेतल्या मुलांना दुपारच्या भोजनात मासे देतात. कॅल्शियम, प्रोटीन, बी विटॅमिन, B12 मिळालं पाहिजे इतका विचार जपानमध्ये करतात. म्हणून जपान अग्रेसर आहे. आणि आपल्या देशामध्ये मध्यान्ह भोजनामध्ये काय देतात? भात देतात, भात. दुपारी पोरवर्गात झोपलीच पाहिजे ती. कसा महासत्ता होणार आपला देश? इतका कर्मठपणा आहे. आणि कोणीतरी परवा 2-4 दिवसापूर्वी म्हटलं, स्टेटमेंट दिलंय, या सरकारने आपल्या देशामध्ये शाकाहार कायद्यानं कंपल्सरी करावा. मूर्खपणा आहे वा. जगात कुठला मनुष्य प्राणी शाकाहारी का मांसाहारी? मला एकाने प्रश्न विचारला फोनवरती, शिवाजी महाराज शाकाहारी होते का मांसाहारी होते? मी म्हटलं तुम्ही काय आहात? म्हणलं शाकाहारी का मांसाहारी? मी शाकाहारी आहे. मग जे आपल्याकडे काय झालंय, मी शाकाहारी म्हणजे शिवाजी महाराज शाकाहारीच असले पाहिजेत, मी मांसाहारी म्हणजे महाराज मांसाहारीच असले पाहिजेत. तो म्हणला तुम्ही एक शिवचरित्राचे अभ्यासक, तुम्ही PhD केली, तुमचं काय मत आहे? मी म्हटलं तुम्ही शाकाहारी का मांसाहारी? तर ती म्हणला मी शाकाहारी. मी म्हणलं शिवाजी महाराज शाकाहारी पण नव्हते, शिवाजी महाराज मांसाहारी पण नव्हते, शिवाजी महाराज मिश्राहारी होते. म्हणलं मिश्राहारी. जगामध्ये कुठलाही माणूस किती गप्पा मारू द्या, कोणी पण, कोणालाही चर्चेला घेऊन या, जगातला कुठलाही माणूस शाकाहारी नाही. मनुष्य प्राणी हा मिश्राहारी आहे. गाय शुद्ध शाकाहारी आहे. गाय का ऑमलेट खाते का? कारण त्याची पचन संस्था तशी शाकाहारी आहे. वाघ शुद्ध मांसाहारी आहे, तो काय मेथीची भाजी खाऊ शकणार नाही. मग मनुष्य प्राणी मेथीची भाजी खाऊ शकतो आणि ऑमलेट पण खाऊ शकतो, त्याची पचन संस्था. जगामध्ये कोणी शाकाहारी नाही. जे कोणी शाकाहारी असतील त्यांनी स्वतःला प्रश्न विचारा, तुम्ही दही खाता का? दही. आणि बॅक्टेरियाशिवाय दहीच तयार होत नाही. बॅक्टेरिया सजीव असतो, छोटा असतो पण सजीव असतो. मग तत्वज्ञानानुसार मोठ्या प्राण्यांचा जीव आणि छोट्या प्राण्यांचा जीव समान आहे ना. मग तुम्ही बोकड खाल्लं काय आणि बॅक्टेरिया खाल्ला काय? दही खाल्लं सारखंच आहे ना ते. अंधश्रद्धा माणसांना गुलाम बनवतात, अंधश्रद्धा गुलाम बनवतात, क्रांती करत नाहीत. युरोपमध्ये रेनेसान्स का झाला, क्रांती का झाली? तर बुद्धी प्रामाण्यवाद, विज्ञानवाद. आपले महापुरुष विज्ञानवादी होते. मेडिकल सायन्समध्ये फार्मासिस्टला विचारा, अनेक औषधांचा ॲनिमल बेस असतो, ॲनिमल बेसचे औषध तयार होऊ शकत नाही. तर या सगळ्या अंधश्रद्धा दूर झाल्या पाहिजेत, विषमता दूर झाल्या पाहिजेत. स्त्रियांचं जे शोषण आपल्या देशामध्ये, स्त्रियांना जे दुय्यम लेखलं जातं, आज देखील आपल्याकडे बुद्ध झाले, महावीर झाले, फुले, शाहू आंबेडकर, शिवाजी महाराज झाले, त्यांनी स्त्रियांचा सन्मान केला, आदर केला. आज देखील आपल्याकडे मुलाचा जन्म झाला की पेढे वाटतात आणि मुलीचा जन्म झाल्यावर जिलेबी वाटतात. का? मुलगा वंशाचा दिवा. मग मुलगी वंशाचा दिवा नाही का? आपल्याला आई नसते, आपला जन्म झाला असता का? कल्पना करा, जगामध्ये 100% मुलं आहेत, एकही मुलगी नाही जगात, 100% मुलं.
मग मुलाचं लग्न कोणाबरोबर लावायचं? माकडाबरोबर लावायचं का? आणि व्हॅलेंटाईन डेला शुभेच्छा काय गाढवाला द्यायच्यात का मग? हा, राजा प्रसेनजिताला मुलगी झाली, राजा रडू लागला. सुरुवातीच्या काळामध्ये राजा प्रसेनजित विचाराचा नव्हता, नंतर बुद्धाच्या अनुयायी झाल्यानंतर तो प्रगल्भ झाला, रॅशनल झाला, विचारशील झाला. राजा प्रसेनजिताला जेव्हा मुलगी झाली, राजा रडू लागला, तर बुद्ध राजा प्रसेनजिताला म्हणाले, राजा मुलगी झाली, रडू नकोस. पुढे बुद्ध काय म्हणतात? राजा मुलगी झाली, रडू नकोस. मुलगी सुद्धा हिम्मतवान आहे, कर्तृत्वान आहे, बुद्धिमान आहे. पुढचं वाक्य खूप महत्वाचं आहे. बुद्ध राजा प्रसेनजिताला म्हणाले, राजा मुलगी सुद्धा वंशवर्धक आहे, वंश वाढवणारी आहे. वंश वाढवण्याचं काम फक्त पुरुषच करतो असं नव्हे, मुलगी सुद्धा वंशवर्धक आहे, वंशाचा दिवा आहे, असं बुद्ध म्हणाले. आहे का हे पाठ्यपुस्तकात? हे पाहिजे पाठ्यपुस्तकात. बुद्धाचे विचार, चक्रधरांचे विचार, महावीरांचे विचार, चार्वाकाचे विचार, शिवरायांचे रॅशनल विचार हे पाठ्यपुस्तकात नाहीत. आपल्याकडची पाठ्यपुस्तक कशी आहे ती? मुलगा विद्यापीठातून बाहेर पडला की सरळ तो तिरुपतीलाच गेला पाहिजे, नाहीतर काशीला गेला पाहिजे, कुंभमेळ्याला गेला पाहिजे. अहो, डॉक्टर, वकील, इंजिनियर झाल्यानंतर आपण पहिलं दर्शन महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचं घेतलं पाहिजे. आपले लोक प्रमोशन मिळाल्यावर, PhD मिळाल्यावर शेगावला जातात, अक्कलकोटला जातात, शिर्डीला जातात, अनेक फोटो आणतात शेगावला गेल्यावर आणि भिंतीवर लावतात. आता आपल्या लहान मुलांनी जर विचारलं, पप्पा कोण आहेत? महाराज आहेत. काय करतात? गांजा ओढतात. मग मुलगा जर म्हणाला, मग ब्रिस्टॉलचं पाकिट आणू का, आपण दोघं फुकीत बसू, आवडेल का तुम्हाला? प्रेरणा कशा पाहिजेत? छत्रपती शिवाजीराजांचा फोटो आहे, संभाजीराजांचा फोटो आहे, आणि आपल्या मुलाने विचारलं, पप्पा कोण? अरे छत्रपती शिवाजी महाराज. आदिलशाही, मोगलशाही, निजामशाही नष्ट करून रयतेचं समतावादी राज्य छत्रपती शिवाजीराजांनी निर्माण केलं. संभाजी महाराज आनंदाने मृत्यूला मिठी मारली, पण शरण गेला नाही. हा इतिहास वाचल्यानंतर मुलगा कमीत कमी DYSP झाल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेबाचा पुत्र आहे, फोटो आहे घरी, आणि मुलांनी विचारलं, पप्पा कोण आहे? अरे भीमराव रामजी आंबेडकर. त्या काळामध्ये MA, PhD, डिलीट, बारेट लॉ, SSD, LLD या पदव्या संपादन केल्या. अमेरिकेमध्ये गेले, PhD झाले, लंडनला गेले, बॅरिस्टर झाले. हुवेर सुद्रा, रिडल्सिझम, थॉट्स ऑफ पाकिस्तान, प्रॉब्लेम ऑफ अनेश ऑफ कास्ट, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, बुद्ध अँड हिज धम्म, बट काँग्रेस अँड गांधी ऑफ अनटचेबल, इतके ग्रंथ लिहिले. हे ऐकल्यानंतर मुलगा कमीत कमी कलेक्टर झाल्याशिवाय राहणार नाही. प्रेरणा अशा पाहिजेत. तो भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, म्हणजे खाल्ला आताच खाणार तो आयुष्यभर. इतकी गुलामगिरी आपल्या देशामध्ये, शिकलेल्या वर्गामध्ये जास्त गुलामगिरी वाढत चाललेली आहे, याची चिंता आहे. म्हणून रॅशनल विचार, आपल्या महापुरुषांचे रॅशनल विचार. म्हणून वारकरी संप्रदायाचा प्रचंड प्रभाव छत्रपती शिवाजीराजांच्या व्यक्तिमत्वावरती होता. शिवाजीराजांनी आपल्या सार्वजनिक खाजगी आयुष्यामध्ये कधी भेदभाव केला नाही. प्राच्य विद्यापंडित शरद पाटील असं म्हणतात, शिवाजी संभाजीचं खरं मोठेपण कशात आहे, तर त्यांनी खाजगी आणि सार्वजनिक जीवनामध्ये कधी भेदभाव केला नाही. मदारी मेहत्तर हे त्या काळातील, आजच्या परिभाषेमध्ये सांगायचं म्हटलं SC शेड्यूल कास्ट, मदारी मेहत्तर छत्रपती शिवाजीराजांचे जिवलग सहकारी होते. ते आग्र्याच्या कैदेसोबत होते, ते रायगडावरती सोबत होते. स्पृश्य अस्पृश्याचा भेदभाव छत्रपती शिवाजीराजांनी कधी मानला नाही. शिवरायांच्या सैन्यामध्ये कोण होतं? मराठा होते, माळी होते, धनगर होते, मातंग होते, महार होते, सुतार होते, कुंभार होते, लोहार होते, रामोशी होते, आगरी होते, आदिवासी होते, कोळी होते. सर्व जाती धर्मियांना शिवाजीराजांनी समान संधी दिली. येसाजी कंक, वीरबाजी पासलकर, कान्होजी जेदे, कावजी कोंडाळकर, हैबतराव शिळीमकर, नेताजी पालकर, प्रतापराव गुजर, आंबीराव मोहिते, जिवाजी महाले, शिवाजी काशीद, रामजी पांगेराज, जानोजी वाघमारे, बळवंतराव देवकाते, देवाजी उघडे, सिद्धी हिलाल, सिद्धी वाहवा, मदारी मेहतर असे अनेक मावळे सर्व जाती धर्मातून, गावागावातून पुढे आले. ज्या ठिकाणी शिवरायांनी घाम गाळला त्या ठिकाणी मावळ्यांनी रक्त सांडलं. कारण राज्य केवळ एका जातीचं, धर्माचं नव्हतं, एका घराण्याचं नव्हतं. शिवरायांचं राज्य रयतेचं राज्य होतं, म्हणून रयत ही पुढे आली. म्हणून लढणारे मरणारे जिवाजी महाले सय्यद बंडाचा वार वरच्यावरती उडवला. क्षणाचा विलंब झाला असता शिवरायांच्या टिकऱ्या झाल्या असत्या. जिवाजी महाले, त्याचबरोबर येसाजी कंक आहेत, असे अनेक मावळे, सर्व शिवाजी काशीद आहेत, नेबापूरचे, पन्हाळ्याच्या पायथ्याचे नाभिक समाजातून पुढे आले. शिवरायांचा प्राण वाचवण्यासाठी प्रति शिवाजी झाले, सिद्धीच्या भेटी गेले, तिथं त्यांना ओळखलं, त्यांचा धारातीर्थी पडले, पण स्वराज्यावरची निष्ठा त्यांनी बदलली नाही.
मुरारबाजी देशपांडे, बाजीप्रभू देशपांडे असे सगळे मावळे भेदभाव केला असता तर सगळ्या जाती धर्मातील मावळे आले असते का? समतावादी शिवाजीराजांचा इतिहास आहे, शिवरायांचा इतिहास, संभाजीराजांची समतावादी. शाक्त संप्रदाय खूप मोठा समतावादी संप्रदाय आपल्या देशामध्ये होऊन गेला, त्याचे संभाजीराजे अनुयायी होते. तोच प्रभाव पुढच्या पिढ्यावरती आपल्याला दिसतो. महात्मा फुलेंनी शिवरायांच्या जीवनावरचा 908 ओळीचा पोवाडा लिहिला. शिवाजी महाराज त्यांचं प्रेरणास्थान आहे. का प्रेरणास्थान मानलं? ते जर विषमतावादी असते, धर्मांध असते तर त्यांचं प्रेरणास्थान शिवाजी महाराज राहिले असते का? महात्मा फुले 908 ओळीचा पोवाडा लिहिला. शिवजयंती उत्सवाला सुरुवात केली, रायगडावरची समाधी शोधून काढली आणि आपल्या देशामध्ये सार्वजनिक आणि मोफत शिक्षणाचा पाया महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंनी घातला. 1 जानेवारी 1848ला पहिली मुलींची आणि 1852ला मुलांची शाळा सुरू केली. तोपर्यंत आपल्या पूर्वजांना शिक्षण नव्हतं. मग शिक्षक दिन कोणाच्या नावाने झाला पाहिजे? महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या नावानेच या देशातला शिक्षक दिन झाला पाहिजे. शिक्षक दिन कोणाच्या नावाने होतो? राधाकृष्णन. ज्या व्यक्तीनं विषमतेचा पुरस्कार केला, ज्या व्यक्तीनं बुद्धाला कृतीहीन म्हटलं राधाकृष्णांनी, जे राधाकृष्ण इथिक्स ऑफ वेदांत, कॉमेंट्री ऑन भगवद्गीता, हिंदू ऑफ लाईफ, कॉमेंट्री ऑन ब्रह्मसूत्रा, हे सगळे वैदिक परंपरेचं समर्थन उदात्तीकरण करणारं साहित्य लिहिलं. एका तरुण मुलाने इंडियन फिलॉसॉफी नावाचा थेसिस लिहिला, अभिप्रायासाठी राधाकृष्णांकडे दिला. 2 वर्ष तो तरुण मागत राहिला, राधाकृष्णांनी परत दिला नाही आणि तो त्या तरुण मुलाला, त्या विद्यार्थ्याला बाजारात विकतच मिळाला. इंडियन फिलॉसॉफी रिटन बाय डॉक्टर राधाकृष्णन. PhDचा विद्यार्थ्याचा थेसिस स्वतःच्या नावावर प्रकाशित केला चोरून, आणि मग तो खटला कलकत्ता हायकोर्टामध्ये चालला. जो व्यक्ती PhDचा थेसिस इंडियन फिलॉसॉफी दुसऱ्याचा स्वतःच्या नावावर छापतो, अशा चोराच्या नावाने शिक्षक दिन करणार का? इथल्या कष्टकरी श्रमकऱ्यांच्या उद्धारासाठी मूलभूत ग्रंथ लिहिणाऱ्या, गुलामगिरी शेतकऱ्यांचं असेल, ब्राह्मणांचे कसं, सार्वजनिक सत्यधर्म, शिवरायांचा पोवाडा, तृतीयरत्न नावाचं नाटक लिहिणाऱ्या महात्मा फुलेंच्या नावाने शिक्षक दिन करणार आपण. मोफत शिकवलं. महात्मा फुलेंनी भेदभावाला विरोध केला, नुसता वैचारिक पातळीवर नव्हे, कृतीतून. महात्मा फुले म्हणाले, ख्रिस्त मोहम्मद मांग ब्राह्मणाशी, धरावे पोटाशी बंदूपरी. ही समतावादी भूमिका आहे त्यांची, महात्मा फुलेंची. शाळेत सगळ्यांना प्रवेश दिला, मराठा, बौद्ध, माळी, धनगर, मुस्लिम सर्वांना प्रवेश दिला महात्मा फुलेंनी शाळेत. आणि कर्वे, ज्या कर्वेंना भारतरत्न मिळाला, त्या कर्वेंनी, यांच्या चरित्रात वाचलं मी, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, कर्नाटकातील जमखंडीचे मराठा समाजातून आलेले, त्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदेची बहीण होती जनाबाई. त्यांना ते प्रवेश देण्यासाठी कर्वेंच्या शाळेत गेले, तर कर्वेंनी प्रवेश दिला नाही. मराठा मुलीला प्रवेश कर्वेंच्या शाळेत नव्हता, इतर मुलींना असेल का? पण महात्मा फुलेंनी मात्र ब्राह्मण मुलींना सुद्धा शिकवलं. इतक्या मोठ्या मनाचे महात्मा ज्योतिराव फुले होते. भेदभाव केला नाही. म्हणून शिक्षक दिन महात्मा फुलेंच्या, सावित्रीबाई फुलेंच्या नावाने आपल्या देशात झाला पाहिजे. यशवंता, काशीबाई नातू या ब्राह्मण विधवेचा मुलगा, जी ब्राह्मण, त्या काळामध्ये बालविवाहाची प्रथा होती, अकाली वैधव्य यायचं. आणि त्यानंतर मग अत्यंत समाज, त्या काळामध्ये अन्याय अत्याचार होते, स्त्रियांना गर्भधारणा व्हायची, विधवांना. मग त्या स्वतः आत्महत्या करायची किंवा अर्भक नदीमध्ये फेकून द्यायचे. फुल्यांनी पाहिलं, आव्हान केलं, आत्महत्या करू नका, अर्भक फेकून देऊ नका, माझ्या घरी येऊन बाळंत व्हा. 100 मुलींची बाळंतपणं केली फुल्यांनी आणि सावित्रीबाईंनी. आणि त्यापैकी काशीबाई नातू, त्या काशीबाई नातूचा मुलगा, त्याला दत्तक घेतलं महात्मा फुलेंनी, त्याला यशवंत नाव दिलं. यशवंत, काशीबाई नातूचा मुलगा. आणि त्याला ससाने नावाच्या आपल्या जवळच्या नात्यातल्या मुलीबरोबर त्यांचं लग्न लावलं. हे फुले, क्रांतिकारक फुले. हा समतेचा इतिहास आहे आपल्याला. महात्मा फुलेंची परंपरा पुढे कर्मे भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख, बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, अशा अनेक महापुरुषांनी आधुनिक महाराष्ट्र नव्हे, आधुनिक भारताचा वैचारिक आणि तत्वज्ञानाचा पाया कोणी घातला? महात्मा ज्योतिराव फुलेंनी घातला. म्हणून महाराजा सयाजीराव गायकवाड म्हणतात, फुले म्हणजे भारताचा वॉशिंग्टन आहे. आणि शाहू महाराज म्हणतात, फुले म्हणजे भारताचा मार्टिन ल्युथर आहे. आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, या देशामध्ये समग्र क्रांती करायची असेल तर फुल्यांच्या तत्वज्ञानाची गरज आहे, असं एक स्टेटमेंट बाबासाहेबांनी दिलेलं आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज आपल्या देशामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत केलं. आपल्या राज्यात
23.5% शालेय शिक्षणावरचा खर्च होता. आज पण नाही तेवढा खर्च शालेय शिक्षणावर. 23.5% शिक्षणावर खर्च केला एकूण बजेटच्या. आज किती आहे मला माहित नाही, किती 1-2-3% असेल. 23.5% शालेय शिक्षणावर खर्च केला. 80% रक्कम मंदिरातून, 80% रक्कम दरबार खजिन्यातून आणि 20% रक्कम मंदिरातून. मंदिरातला पैसा शिक्षणासाठी वापरणारा भारतातला पहिला आणि शेवटचा राजा म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज. शाहू महाराज ज्यावेळेस गादीवरती आले त्यावेळी त्यांनी पाहिलं दरबार खजिन्यातून कुठं कुठं मदत जाते. 112 रुपये 50 पैसे पंढरपूरच्या का अन्नक्षेत्राला जात होते. शाहू महाराजांनी त्या अन्नक्षेत्राला जाणारे 112 रुपये 50 पैसे बंद केले आणि तेवढेच पैसे पंढरपूर या ठिकाणी एक शाळा चालत होती त्या शाळेला पाठवायला सुरुवात केली आणि एक जाहीरनामा काढला शाहू महाराजांनी. शाळेला पैसे दिले तर स्वावलंबी आणि स्वाभिमानी पिढी निर्माण होईल. अन्नक्षेत्राला पैसे दिले तर आईत खाऊ आणि भिकारी पिढी निर्माण होईल. शाळेला पैसे देऊन मला स्वाभिमानी पिढी निर्माण करायची आहे, अन्नक्षेत्राला पैसे देऊन मला भिकारी निर्माण करायचे नाहीत, असा एक जाहीरनामा शाहू महाराजांनी काढला. विधवा विवाहाला चालना दिली, बालविवाहाला प्रतिबंध केला आणि आंतरजातीय विवाहाचा कायदा केला. शाहू महाराजांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाचा कायदा केला. केवळ कायदा करून थांबले नाही, त्याची कृती केली. आपल्या बहिणीचा विवाह, रत्नप्रभा देवी त्यांची बहीण होती, तर बहिणीचा विवाह कोणाबरोबर लावला? इंदोरचे यशवंतराव होळकर यांच्याबरोबर तो विवाह जमवला. आणि जमवल्यानंतर शाहू महाराजांचं कालांतरानं निधन झालं. 6 मे 1922 शाहू महाराजांचं निधन झालं. विवाह निश्चित झाला होता, लग्न जमलं, पण शाहू महाराजांच्या हयात तिथे लग्न झालं नाही. नंतर शाहू महाराजांचे जे पुत्र होते राजाराम महाराज, छत्रपती राजाराम महाराज, त्यांचे चिरंजीव राजाराम महाराजांनी ते लग्न इंदोरला जाऊन यशवंतराव होळकरांबरोबर ते लग्न लावून दिलं. शाहू महाराजांनी आंतरजातीय विवाहाचा कायदा करून तेवढ्यावर थांबले नाहीत, तर आपल्या राज्यातील जी व्यक्ती आंतरजातीय विवाह करेल त्यांना 5 एकर जमीन देण्याचं देखील तरतूद केली होती शाहू महाराजांनी. आंतरजातीय विवाह करणार 100 वर्षापूर्वी छत्रपतींची विचारधारा आहे. म्हणून पुणे जिल्ह्यात साहेब एक गाव आहे पंधारे नावाचं, तिथं धनगर आणि मराठा समाजाचा नेहमी वाद. तिथं एक आंतरजातीय विवाह झाला, प्रचंड भांडण गावात, कर्फ्यू, महिनाभर कर्फ्यू होता, SP वगैरे सगळे आलेले. आणि तिथं ते मग कर्फ्यू झाला सगळं. त्यानंतर 2 महिन्यांनी माझं व्याख्यान झालं तिथं. पण त्यांना मी सांगितलं शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज, त्यांनी आपल्या बहिणीचं रत्नप्रभा देवीचं लग्न यशवंतराव होळकरांबरोबर लावलं. होळकर धनगर, शाहू महाराज छत्रपती. अरे छत्रपतींनी भेदभाव केला नाही, आपल्याला काय अधिकार भेदभाव करायचा? हा आपला वारसा आहे, समतेचा वारसा, हा समतेचा इतिहास आहे, हे आपले प्रेरणास्थान आहेत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर संविधानातच तरतूद केली विषमता संपवण्याची तरतूद. म्हणून संविधान म्हणजे मी तर म्हणतो बुद्ध, महावीर, चारवाक, सगळे वारकरी चळवळ, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, आपल्या देशाचा सगळा सांस्कृतिक तत्वज्ञानाचा वारसा म्हणजे आपलं संविधान आहे. हा सगळा बाबासाहेब आंबेडकरांनी आपला ठेवा आर्क आहे आपल्या देशाच्या फिलॉसॉफीचा, आपल्या तत्व. तो कसा? रॅशनल, समतावादी, स्त्रियांना स्वातंत्र्य. कलम 14, 15, 16, 17 बाबासाहेब आंबेडकरांनी जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा आणि लिंग यावरून होणाऱ्या भेदभावाला तिलांजली देण्याचं ऐतिहासिक काम आपल्या संविधानाने अर्थात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. जातीवरून, धर्मावरून, लिंगावरून भेदभाव करता येणार नाही. कलम 17 अस्पृश्यता पाळता येणार नाही, ही तरतूद बाबासाहेब आंबेडकर संविधानामध्ये केली. बाबासाहेब आंबेडकर पत्रकार होते, बाबासाहेब आंबेडकर शिक्षण तज्ञ होते, बाबासाहेब आंबेडकर अँथ्रोपॉलॉजिस्ट होते. कास्ट इन इंडिया नावाचं पुस्तक आहे त्यांचं. बाबासाहेब हिस्टोरियन होते. बुद्ध अँड हिज धम्म नावाचा ग्रंथ लिहिला. हुएर शुद्रास त्यांनी. बाबासाहेब इकॉनॉमिस्ट आहेत. प्रॉब्लेम ऑफ रुपया पुस्तक लिहिलं. बाबासाहेब धर्मशास्त्राचे अभ्यासक आहेत. काय नाहीत बाबासाहेब? राज्यशास्त्राचे अभ्यासक आहेत. बाबासाहेब कृषीतज्ञ आहेत. बाबासाहेब जलतज्ञ आहेत. बाबासाहेब हे भारतीय जातीव्यवस्थेचा 2च महापुरुष मला दिसतात, एक प्राचीन काळामध्ये बुद्ध आणि आधुनिक काळामध्ये बाबासाहेब आंबेडकर. भारतीय जातीव्यवस्थेचं शास्त्रशुद्ध विश्लेषण करणारा एकमेव ग्रंथ म्हणजे अॅनालिसिस ऑफ कास्ट, जाती निर्मूलन, ज्याचा उल्लेख सुरुवातीच्या वक्त्यांनी केला. या ठिकाणी काय म्हणाले बाबासाहेब अॅनालिसिस ऑफ कास्टमध्ये? भारतीय जातीव्यवस्था, तिचा उदय, विकास आणि ती संपवण्याचा मार्ग बाबासाहेब देतात. भारतीय जातीव्यवस्थेचा उगम कसा झाला?
भारतीय जाती व्यवस्थेचे मूळ म्हणजे अस्पृश्यतेचं मूळ जाती व्यवस्थेमध्ये आहे. जाती व्यवस्थेचं मूळ धर्मव्यवस्थेमध्ये आहे. कसं धर्मव्यवस्थेमध्ये? तर आपल्याकडे काही धार्मिक संकल्पना आहेत म्हणतात बाबासाहेब. काय? तर ब्राह्मणाचा जन्म मुखातून, क्षत्रियाचा बाहूतून, वैश्याचा मांडीतून, शूद्राचा पायातून. आणि हे देवानी निर्माण केलेत ना. वेद म्हणजे देवानी निर्माण केलेत. आणि जे देवानी निर्माण केले त्याची चिकित्सा करायची नाही ना, त्याच्यावर आक्षेप घ्यायचा नाही, त्याचा आणि क्रिटिसिझम नाही करायचं. आणि त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जोपर्यंत आपल्यातल्या चुकीच्या धार्मिक श्रद्धा नष्ट होणार नाहीत तोपर्यंत समग्र क्रांती आणि समग्र समता आमच्या देशामध्ये निर्माण होणार नाही. म्हणून चिकित्सेला संधी देणारा आपला देश आहे, क्रिटिसिझम करायला संधी देणारा आपला देश आहे. आणि ते संविधानाने स्वातंत्र्य दिलं. घटनेतील कलम क्रमांक 19 आज आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळालं. आपले विचार व्यक्त करण्याचं, मांडण्याचं, भाषण करण्याचं, चित्रकलेच्या माध्यमातून, भाषणातून, वेगळ्या माध्यमातून व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य संविधानातील कलम क्रमांक 19. संघटना स्थापन करण्याचं, ते चालवण्याचं, संचार करण्याचं, व्यवसाय स्वातंत्र्य, हे सगळं स्वातंत्र्य आपल्याला संविधानाने दिलं. म्हणून समतेचा आधुनिक काळामध्ये समतेचा पुरस्कार करणारं समग्र समता यावी यासाठी क्रांतिकारक पाऊल बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून उचलले. असा आपल्या भारताचा समतावादी इतिहास आहे. गुरु नानक आहेत, संत कबीर आहेत, संत रोहिदास आहेत, कर्म भाऊराव पाटील आहेत, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. समता यावी, अस्पृश्यता नष्ट व्हावी, जातीभेद नष्ट व्हावा यासाठी स्वतः कृती करून दाखवणारा आधुनिक काळातला महापुरुष महाराजा सयाजीराव गायकवाड महाराज. भारतातली पहिली अस्पृश्यता निर्मूलन परिषद 1918 साली मुंबईला झाली आणि त्या परिषदेचे अध्यक्ष होते महाराजा सयाजीराव गायकवाड महाराज. आपल्या राजवाड्यामध्ये सहभोजनाला सुरुवात केली. खंडोबा त्यांचं दैवत, आराध्य दैवत, कुलदैवत, त्या खंडोबाचं मंदिर बनवलेलं आहे. त्या मंदिरामध्ये प्रवेश करून आपल्या राजवाड्यामध्ये सहभोजनाची सुरुवात महाराजा सयाजीराव गायकवाड महाराजांनी केली. स्वामी विवेकानंद हे वेदांती होते. वेदांती होते ना, ते वेदांती असून सुद्धा त्यांनी जगभरामध्ये सांगितलं बुद्धाचं तत्वज्ञान सांगितलं. विवेकानंद म्हणाले पाश्चिमात्यांचं विज्ञान आणि भारतीयांचं तत्वज्ञान याचा सेतू बांधून आपण जग जवळ करूया. अंधश्रद्धा सोडा. वेदप्रमाणे त्यांनी नाकारलं, विषमतेला त्यांनी विरोध केला आणि बुद्धिप्रामाण्यवादी विचार स्वामी विवेकानंदांनी जागतिक पातळीवरती दिला. तर हा सगळा प्रेरणादायी इतिहास आपल्या भारतीय तत्वज्ञानामध्ये आणि भारतीय इतिहासामध्ये आहे. आणि तो विचार घेऊन जाणं, पुढे घेऊन जाणं हे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. शाळेमध्ये चांगला पाठ्यपुस्तक आली पाहिजे, ती चांगला आशय आला पाहिजे. आज आपल्या देशातली जी पाठ्यपुस्तकं आहेत ती क्रमिक पाठ्यपुस्तकं, ती क्रांतिकारक पाठ्यपुस्तकं नाहीत. बघा फुले शाहू आंबेडकरांची चित्रपुस्तकात कशी निगेटिव्ह, म्हणजे प्रथम दर्शनी मुलांना आकर्षण वाटावी अशी पुस्तकात चित्र नाहीत महात्मा फुले शाहू महाराज बाबासाहेबांची. पण टिळकांचं चित्र कसं आहे पुस्तकात? मिशा, प्रसन्न चेहरा. शाळेतल्या मुलांना वाटत जणू का आपला आजोबा आलाय पुस्तकात, आजा आलाय. ज्या अहिल्याबाई होळकरांनी हातात तलवार घेऊन रणांगण गाजवलं, सिंहासनावरती बसून उत्तम प्रकार राज्यकारभार केला, त्या अहिल्याबाईंचं चित्र कसं पाहिजे? सिंहासनावर बसून न्याय निवाडा करतात, मुलींना प्रेरणा निर्माण होईल, मुलींमध्ये न्यायाधीश तयार होतील. पण अहिल्याबाईंचं चित्र कसं पाठ्यपुस्तकात? पिंड घेतलेले अहिल्याबाई. म्हणजे आपल्या मुलींनी चतुर्थी करावी, एकादशी करावी, महाशिवरात्री करावी, उपास तापास करून त्या मेले पाहिजे त्या लवकर. मी धार्मिक परंपरेच्या विरोधात नाही. शिवशंकर महादेव हा भारतीय इतिहासातला आद्य महापुरुष आहे, ते आपलं प्रेरणास्थान आहे. महात्मा फुलेंनी सांगितले ज्योतिबा, खंडोबा, भैरोबा, म्हसोबा, तुळजापूरची भवानी, पंढरीचा पांडुरंग, महादेव हे लोकदेव आहेत. इथल्या कष्टकरी श्रमकरी बहुजनांचे लोकदेव आहेत. हे काही सनातन्यांचे वैदिकांचे नव्हेत. तर या देशातली पाठ्यपुस्तकामध्ये दुरुस्ती होणं अत्यंत गरजेचं आहे. समतावादी, बुद्धिप्रामाण्यवादी, महिलांचा आदराने सन्मान करणारा अभ्यासक्रम जर का आला तर निश्चितपणे आपल्या देशामध्ये खूप मोठी क्रांती होईल. आपल्या देशाचा इतिहास आणि तत्वज्ञान जगात ग्रीक आणि भारतीय या देशातलं तत्वज्ञान इतिहास खूप प्राचीन आहे. अमेरिका तर अलीकडच्या काळातला 400-500 वर्षापूर्वीचा देश आहे. हा अलीकडच्या काळातला देश आहे. युरोपमध्ये पण खूप अंधकार होता. ज्या काळात बुद्ध झाले
तर जग अंधारामध्ये चाचपडत होतं, जग सगळं. असा वारसा आहे आपल्याला. ज्या दिवशी भारतीय समाजाला आपला खरा इतिहास समजेल त्या दिवशी मंगळावरती पहिलं पाऊल अमेरिकेच्या अगोदर भारतीय माणसाचं असेल. इतकी ताकद आपल्या इतिहासामध्ये आणि तत्वज्ञानामध्ये आहे. तर घेऊन आपण पुढे जाऊया एवढीच इच्छा व्यक्त करतो. 23व्या अधिवेशनासाठी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.